नमस्कार. नंदीवाली समन्वय समिती म्हणजेच NSS च्या माध्यमातून आज आपणापुढे या ठिकाणी करिअरचे वेगवेगळे जे मार्ग आहेत, त्याच पद्धतीने करिअर आपण कोणत्या क्षेत्रामध्ये घडवू शकतो, त्याबद्दलची माहिती देण्यासाठी एक चांगला उपक्रम या ठिकाणी NSSच्या माध्यमातून या ठिकाणी राबवलेला आहे. आणि हा उपक्रम या ठिकाणी राबवल्यामुळे मी आज तुमच्या समोर या ठिकाणी उभा आहे. तुम्हाला मी आज म्हणजे जे विद्यार्थी 12वी पास आउट झालेले आहेत कॉमर्स वाणिज्य या शाखेमधून, अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या करिअर बाबतचं मार्गदर्शन या ठिकाणी देण्यासाठी मी आज तुमच्या समोर या ठिकाणी उभा आहे. खरं तर नंदीवाली समन्वय समिती करत आलेल्या कार्याचा जर आपण आढावा घेतला तर खरंच ते कार्य अतिशय चांगलं आणि उत्तम असं कार्य त्यांनी आतापर्यंत त्या ठिकाणी राबवलेलं आहे. आणि त्यातलंच एक महत्वाचं कार्य जे की आता या ठिकाणी राबवलं जात आहे ते म्हणजे 12वी नंतरनं करिअरचे वेगवेगळे जे मार्ग आहेत, तो जो काही उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवलेला आहे, खरं तर त्यांचं जेवढे कौतुक करावे तेवढं कौतुक या ठिकाणी कमीच आहे. नंदीवाले समन्वय समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट महेश मोकाशी सर यांचं मी या ठिकाणी प्रथमतः आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी मला हा चांगला प्लॅटफॉर्म आणि एक चांगलं स्टेज या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. समाजातील मुलांना तसेच त्या पद्धतीने समाजातील वेगवेगळ्या स्तरापर्यंत जे विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी त्या ठिकाणी करिअर बाबत त्यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची जागरूकता कशी निर्माण होईल, एक वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन कसा निर्माण होईल, या हेतूने त्या ठिकाणी हा उपक्रम या ठिकाणी ॲडव्होकेट महेश मोकाशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीनं ज्या व्यक्तीमुळे आज मी तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे, ते व्यक्ती म्हणजे माननीय श्री प्रमोद पवार सर, की ज्यांनी मला ही संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि एक चांगला व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. ते माझे गुरुच आहेत प्रमोद पवार सर, की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे या ठिकाणी हा उपक्रम राबवून त्या ठिकाणी एक युवक वर्गाला एक चांगला मार्ग कसा मिळेल करिअर बाबतचा, हा दृष्टिकोन विचारात घेऊन प्रमोद पवार सरांनी देखील मला या ठिकाणी खूप चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. त्याच पद्धतीने नंदीवाली समन्वय समितीचे जे काही पदाधिकारी आहेत, जे काही सदस्य आहेत, या सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीने जर कोणाचे आभार व्यक्त करायचे राहिले असतील तर मी या ठिकाणी माफी मागतो आणि सगळ्या जेवढे व्यक्ती असतील त्या सर्व व्यक्तींचे मी या ठिकाणी काय करत आहे, तर या ठिकाणी मनपूर्वक हा उपक्रम राबवल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करत आहे. तर आज मी तुम्हाला वाणिज्य क्षेत्रामध्ये कोणकोणत्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत किंवा कोणकोणत्या क्षेत्रामध्ये जाऊन आपण आपलं करिअर या ठिकाणी घडवू शकतो, तर त्या क्षेत्राबद्दलची माहिती मी तुम्हाला या माध्यमातून या ठिकाणी आज या ठिकाणी देणार आहे. प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी स्वतःच्या पायावरती कसे उभे राहतील किंवा त्यांना त्यांचं करिअर कसं घडवता येईल आणि कुटुंबाचं कल्याण किंवा कुटुंबाची जबाबदारी पेलण्या इतपत त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मी आज तुम्हाला किंवा त्या विद्यार्थ्यांना, त्याच पद्धतीने पालकांना सुद्धा या ठिकाणी मी करिअर बाबत मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहे. तर त्याचा लाभ प्रत्येक विद्यार्थ्याने, विद्यार्थिनीने आणि पालकांनी या ठिकाणी घ्यावा. जर काही शंका कुशंका जर तुमच्या मनामध्ये असतील तर शेवटी मी माझा मोबाईल नंबर दिलेलाच आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी बघून त्या ठिकाणी मला कॉन्टॅक्ट करू शकता. नक्कीच मी तुम्हाला तुमच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी प्रयत्न करीन आणि तुम्हाला योग्य असा मार्ग दाखवण्याचा काम या ठिकाणी करण्यासाठी मी त्या ठिकाणी प्रयत्नशील असेल. बरोबर. तर आपण आजच्या सेशनला या ठिकाणी सुरुवात करूया. आज मी तुम्हाला इयत्ता 12वी नंतरनं करिअरचे कोणकोणते मार्ग तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहेत, तर त्या संदर्भातले जी काही माहिती आहे, जी काही माहिती मी या ठिकाणी प्राप्त केलेली आहे, ती माहिती आज मी तुम्हाला या माध्यमातून या ठिकाणी देणार आहे. पीपीटी मी या ठिकाणी तयार केलेली आहे, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी माहिती प्राप्त करायला सोपं जावं.
असाच हेतू लक्षात घेऊन ही पीपीटी मी आज तुमच्या समोर सादर करत आहे, प्रेझेंट करत आहे, जेणेकरून तुम्हाला जी रिक्वायर्ड माहिती आहे ती रिक्वायर्ड माहिती तुम्हाला प्राप्त होईल आणि त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी तुमचं करिअर या ठिकाणी घडवा. तर इयत्ता 12वी कॉमर्स नंतरचे करिअर या विषयावरती मी आज तुम्हाला या ठिकाणी काय करणार आहे तर मार्गदर्शन करणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी बारकाईने त्या ठिकाणी लक्ष देऊन किंवा पाहून त्या ठिकाणी ही माहिती कॅचअप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला भविष्य काळामध्ये करिअर निवडताना कोणतीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही. त्याच पद्धतीने सुरुवातीला जे विद्यार्थी 12वी चांगल्या मार्काने पास झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कौतुक होणं महत्वाचं आहे. जे विद्यार्थी चांगल्या मार्काने पास झालेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी नंदीवाले समन्वय समितीच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्या ठिकाणी अनेक शुभेच्छा या नंदीवाले समन्वय समितीच्या माध्यमातून, त्याच पद्धतीने अनेक व्यक्तींच्या सहकार्यातून आणि सदस्यांच्या सहकार्यातून या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी देत आहे. परंतु 12वी मध्ये जे विद्यार्थी नापास झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी निराश न होता या ठिकाणी पुन्हा नव्याने जोमाने त्या ठिकाणी प्रयत्न करून येणाऱ्या प्रत्येक संधीचा लाभ घेऊन त्या ठिकाणी तुम्ही काय केला पाहिजे तर प्रयत्न सतत त्या ठिकाणी चालू ठेवला पाहिजे. कारण कोणता प्रयत्न, येणारा प्रयत्न आपल्याला यश मिळवून देईल का नाही आपण अगोदर सांगू शकत नाही. त्याच्यामुळे प्रयत्न तुम्ही चालू ठेवा, नक्कीच तुम्हाला यश त्या ठिकाणी प्राप्त त्या ठिकाणी होईल. आता जे विद्यार्थी 12वीला चांगल्या मार्काने पास झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना मला काही गोष्टी या ठिकाणी सांगाव्या वाटतात की तुम्हाला जर तुमच्या भविष्य काळामध्ये जर तुम्हाला तुमचं चांगल्या पद्धतीने करिअर जर करायचं असेल तर तुमच्याकडे काही गोष्टी या ठिकाणी असणं खूप गरजेचं आहे. तर मी काही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. 3 गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जिद्द, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे चिकाटी आणि तिसरी गोष्ट म्हणजे सातत्य. जिद्द आणि चिकाटी तुम्हाला तुमचं करिअर प्राप्त करण्यासाठी मदत करेल आणि सातत्य का तुम्हाला पाहिजे, कारण एकदा का तुम्हाला अपयश आलं तर खचून न जाता किंवा निराश न होता पुन्हा नव्याने जोमाने तयारी करण्यासाठी तुमच्यामध्ये सातत्य असणं हे गरजेचं आहे. कारण सातत्यच तुम्हाला तुमच्या करिअर पर्यंत त्या ठिकाणी पोहोचू शकतं. आता असे कितीतरी उदाहरणं आहेत की ते काही व्यक्ती समाजामध्ये पहिल्या प्रयत्नामध्ये अपयशी झालेले आहेत. त्याच्यामध्ये आणि पहिल्या प्रयत्नामध्ये अपयशी होऊन त्या ठिकाणी त्यांनी आज जगामध्ये श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये त्यांचं नाव गिनलं जातं. त्यापैकी तुम्हाला माहितच आहे की क्रिकेटमधले सचिन तेंडुलकर जे की 10वी नापास होते, परंतु आज संपूर्ण जगामध्ये त्यांचं नाव झालेलं आहे आणि संपूर्ण जगामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं आणि एक चांगली व्यक्ती म्हणून एक त्यांनी आपलं नाव त्या ठिकाणी संपूर्ण जगामध्ये कोरलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच पद्धतीने दुसरं उदाहरण जर द्यायचं झालं तर मुकेश अंबानी, बरोबर, ते सुद्धा त्यांच्या शैक्षणिक कार्यामध्ये किंवा शिक्षण घेत असताना अनेक वेळा अपयशी झाले होते, परंतु आज संपूर्ण जगामध्ये श्रीमंत देशाच्या लोकांमध्ये त्यांचं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं. अशा स्तरापर्यंत हे व्यक्ती पोहोचलेले आहेत. म्हणजे अशा व्यक्तींना पहिल्या प्रयत्नामध्ये अपयश आलं होतं, दुसऱ्या प्रयत्नामध्ये अपयश आलं होतं, परंतु त्यांनी त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी सोडलेला नाहीये. पुन्हा नव्याने त्या ठिकाणी जोमाने त्यांनी त्यांची तयारी चालू ठेवली आणि ते त्यांच्या करिअरमध्ये काय झाले तर यशस्वी झाले आणि एका मोठ्या अशा लेवलला जाऊन त्यांनी स्वतःचं अस्तित्व त्या ठिकाणी निर्माण केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्याच्यामुळे पहिल्या प्रयत्नात अपयश आलं म्हणजे निराश होऊ नका, हताश होऊ नका, पुन्हा नव्याने प्रयत्न करा. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला तुमच्यामध्ये सातत्य असणं हे खूप गरजेचं आहे, कारण सातत्यच तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या करिअर पर्यंत त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतं. पुन्हा एकदा नंदीवाले समन्वय समिती म्हणजेच NSS चे अध्यक्ष महेश मोकाशी सर, ऍडव्होकेट महेश मोकाशी सर यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम या ठिकाणी राबवला जात आहे. खूप चांगला उपक्रम या ठिकाणी युवा वर्गाला या ठिकाणी प्राप्त होत आहे. त्याच पद्धतीने माझे गुरुवर्य प्रमोद पवार सर यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ही चांगली संधी उपलब्ध करून दिली. आपल्या समाजातील मुलं या ठिकाणी पुढे आले पाहिजेत आणि त्यांनी
त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभे राहिले पाहिजेत, हा दृष्टिकोन विचारात घेऊन नंदीवाले समन्वय समितीने हा एक चांगला उपक्रम युवा वर्गासाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. तर प्रत्येक युवा वर्गाने त्याच पद्धतीने पालकांनी सुद्धा या मार्गदर्शनाचा जास्तीत जास्त या ठिकाणी लाभ या ठिकाणी घ्यायचा आहे. आपण चालू करूया. सुरुवातीला मी माझी तुम्हाला ओळख करून देतो. तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला परिपूर्ण अशी माहिती त्या ठिकाणी मार्गदर्शकांची, त्या ठिकाणी काउन्सिलिंग करणाऱ्या व्यक्तींची माहिती तुम्हाला मिळाली असेल. त्यामध्ये तुम्हाला माझं नाव त्या ठिकाणी ऐकायला मिळालं असेल की करिअर इन कॉमर्स, याच्यामध्ये आज मी तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. सुरुवातीला मी माझा परिचय करून देतो. सुरुवातीला माझं नाव आहे प्रोफेसर केदार विलास देशमुख सर. माझं क्वालिफिकेशन आहे एमकॉम, सेट, नेट, बीएड, पीएचडी माझी सध्या चालू आहे. 2-3 वर्षानंतर माझी पीएचडी पूर्ण होईल. आणि त्याच पद्धतीने जीडी, C&A एवढं माझं क्वालिफिकेशन या ठिकाणी आहे. सध्या मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून अकाउंटन्सी या विषयाचं अध्यापन करण्याचं काम सिनियर कॉलेजवरती करत आहे. बीकॉम फर्स्ट, बीकॉम सेकंड आणि बीकॉम थर्ड, त्याच पद्धतीने एमकॉम फर्स्ट आणि एमकॉम सेकंड या वर्गाला या ठिकाणी अकाउंटन्सी या विषयाचं मार्गदर्शन करण्याचं काम मी सध्या सिनियर कॉलेजमध्ये करत आहे. आणि त्या कॉलेजचं नाव आहे श्रीमती मिनलबेन मेहता कॉलेज, पाचगणी. तर या कॉलेजमध्ये मी या ठिकाणी प्राध्यापक म्हणून, असिस्टंट प्रोफेसर म्हणून या ठिकाणी सिनियर कॉलेजला अध्यापनाचं काम या ठिकाणी सध्या करत आहे. तर आपण आपल्या लेक्चरला या ठिकाणी सुरुवात करूया, आपल्या सेशनला या ठिकाणी सुरुवात करूया. सुरुवातीला मी इयत्ता 12वी कॉमर्स नंतरनं भविष्य काळामध्ये तुम्हाला कोणकोणत्या संधी किंवा 12वी कॉमर्स नंतर आपण कोणत्या क्षेत्रामध्ये जाऊन आपलं करिअर घडवू शकतो त्याबद्दलची माहिती तुम्हाला या माध्यमातून या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर पहिला जो कोर्स आहे तो जनरल कोर्स आहे, बरोबर. प्रत्येक विद्यार्थी हा कोर्स त्या ठिकाणी करत असतात किंवा या कोर्सकडे प्रत्येक विद्यार्थ्याचं लक्ष असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता त्यातला पहिला कोर्स आपण या ठिकाणी विचारात घेणार आहे. त्या कोर्सचं नाव आहे बीकॉम. त्याचा लॉंग फॉर्म आहे बॅचलर ऑफ कॉमर्स, बरोबर. आता हे जे बीकॉम आहे, बीकॉमला प्रवेश घेण्यासाठी किंवा याला आपण प्लेन बीकॉम सुद्धा म्हणू शकतो. जनरली सर्व विद्यार्थी हा कोर्स निवडत असतात. बरेचसे सिनियर कॉलेजेस तुम्ही बघितले असतील, त्या सिनियर कॉलेजमध्ये हा अंडर ग्रॅज्युएटचा हा एक कोर्स आहे बीकॉम म्हणून. प्रत्येक विद्यार्थी या कोर्सकडे आकर्षित होत असतो किंवा या कोर्सकडे जास्त प्रमाणामध्ये ऍडमिशन त्या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. आता बीकॉमला तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल, बॅचलर ऑफ कॉमर्स आपण त्याला म्हणतो, तर त्याची पात्रता काय आहे ते आपण बघूया. त्याची पात्रता आहे, एलिजिबिलिटी आहे 12वी कॉमर्स पास. म्हणजे तुम्हाला HSC बोर्डाची 12वी कॉमर्सची परीक्षा त्या ठिकाणी पास असणं गरजेचं आहे. या ठिकाणी पर्सेंटेजचं या ठिकाणी कोणतंही बंधन या ठिकाणी नाहीये, लिमिटेशन कोणतंही नाहीये. तुम्हाला फक्त 12वी कॉमर्सची HSC बोर्डाची परीक्षा या ठिकाणी पास असणं गरजेचं आहे. 12वी कॉमर्स बोर्डाची परीक्षा जर तुम्ही पास झाला तर तुम्ही बीकॉमला त्या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता. आता याचा कालावधी किती वर्षाचा असतो, त्याचं ड्युरेशन या ठिकाणी दिलेलं आहे बघा, की याचा कालावधी हा 3 वर्षाचा आहे. म्हणजे 12वी कॉमर्स झाल्यानंतर ना तुम्हाला 3 वर्षानंतर तुम्हाला बीकॉम ही पदवी त्या ठिकाणी काय होणार आहे, प्राप्त होणार आहे, बरोबर. याचा कालावधी हा 3 वर्ष आहे. त्याच पद्धतीने तुम्ही या बीकॉम मध्ये कोणकोणत्या विषयामध्ये स्पेशलायझेशन करू शकता ते सुद्धा विषय या ठिकाणी दिलेले आहेत. आता मी कॉमर्सचा विद्यार्थी आहे, मी सुद्धा बीकॉम केलेला आहे 12वी कॉमर्स नंतर, आणि माझं स्पेशलायझेशन ऍडव्हान्स्ड अकाउंटन्सी या विषयामधून मी माझं बीकॉम ही पदवी काय केलेली आहे, पूर्ण केलेली आहे. पण तुमच्याकडे स्पेशलायझेशन मध्ये भरपूर ऑप्शन आहेत. तुम्ही कोणताही एक विषय घेऊन त्या ठिकाणी बीकॉम ही पदवी प्राप्त करू शकता. परंतु ज्या विषयाला भविष्य काळामध्ये जास्त स्कोप आहे असेच विषय तुम्ही घेऊन त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, तर बीकॉम ही पदवी त्या ठिकाणी काय केली पाहिजे, प्राप्त केली पाहिजे. आता ऍडव्हान्स्ड अकाउंटन्सीला भरपूर ठिकाणी स्कोप आहे किंवा त्याचं डेव्हलपमेंट जर तुम्ही भविष्य काळामध्ये बघितलं, त्याचा जर स्कोप तुम्ही बघितला तर नक्कीच चांगला स्कोप या ठिकाणी अकाउंटन्सीला असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामुळे ऍडव्हान्स्ड अकाउंटन्सीमध्ये सुद्धा तुम्ही तुमचं करिअर त्या ठिकाणी करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना 12वीच्या परीक्षेमध्ये अकाउंटन्सी या विषयामध्ये चांगले मार्क मिळालेले आहेत किंवा अकाउंटन्सी या विषयामध्ये ज्या विद्यार्थ्यांना जास्त इंटरेस्ट आहे
असे विद्यार्थी या ठिकाणी ऍडव्हान्स्ड अकाउंटन्सीच्या माध्यमातून सुद्धा बीकॉम ही पदवी त्या ठिकाणी काय करू शकतात, प्राप्त करू शकतात. त्याच्यानंतर दुसरा जो विषय आहे स्पेशलायझेशनचा तो म्हणजे ऍडव्हान्स्ड कॉस्टिंग. बरोबर, कॉस्टिंग या विषयामधून सुद्धा तुम्ही तुमची बीकॉम ही पदवी काय करू शकता, प्राप्त करू शकता. अशा अनेक ऑप्शनल विषय आहेत. त्या ऑप्शनल विषयापैकी तुम्हाला एक विषय घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला पदवी ही काय करायची आहे, पूर्ण करायची आहे, प्राप्त करायची आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे किंवा ज्या विषयामध्ये तुम्हाला रस आहे तोच विषय त्या ठिकाणी सिलेक्ट करा. त्याच्यानंतर पुढचा जो विषय आहे तो म्हणजे ऍडव्हान्स्ड बँकिंग. म्हणजे ऍडव्हान्स्ड बँकिंग हा विषय पण घेऊन तुम्ही तुमची बीकॉम ही पदवी त्या ठिकाणी पूर्ण करू शकता. भविष्य काळामध्ये जर तुम्हाला बँकेमध्ये करिअर करायचं असेल तर ऍडव्हान्स्ड बँकिंग हा विषय घेऊन सुद्धा तुम्हाला तुमचं करिअर त्या ठिकाणी घडवण्यामध्ये कोणतीही अडचण या ठिकाणी येणार नाही. त्याच पद्धतीने शेवटचा विषय आहे इंडस्ट्रियल मॅनेजमेंट. हा थेरी टाईपचा विषय आहे, थेरॉटिकल विषय आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना अकाउंट हा विषय अवघड जातो, त्या विद्यार्थ्यांना तो पेलत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी इंडस्ट्रियल मॅनेजमेंट हा जो विषय त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. थेरी टाईप हा विषय आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी तो विषय प्राप्त करून किंवा घेऊन त्या ठिकाणी तुम्ही तुमची बीकॉम ही पदवी त्या ठिकाणी पूर्ण करू शकता. त्याच पद्धतीने बीकॉम ही जर पदवी तुम्ही प्राप्त केली तर बीकॉम ही पदवी प्राप्त केल्यानंतर भविष्य काळामध्ये तुम्हाला कोणकोणत्या जॉब अपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी बघूया. प्रायव्हेट सेक्टर ऍज वेल ॲज गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा तुम्हाला जॉब या ठिकाणी उपलब्ध आहेत. प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर तुम्हाला जॉब करायचा असेल तर बीकॉम म्हणजे ग्रॅज्युएट होणं खूप गरजेचं आहे. कुठल्याही प्रायव्हेट क्षेत्रामध्ये तुम्हाला जर नोकरी करायची असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये जाऊन जर तुम्हाला नोकरी करायची असेल तर त्याची पात्रता म्हणजे तुमच्याकडे बीकॉम म्हणजे ग्रॅज्युएशन, अंडर ग्रॅज्युएशनची डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्या बेसवरती, त्या पदवीच्या जोरावरती तुम्हाला भविष्य काळामध्ये कोणत्याही प्रायव्हेट क्षेत्रामध्ये तुम्ही जाऊन त्या ठिकाणी काम त्या ठिकाणी काय करू शकता, प्राप्त करू शकता. ऍज वेल ॲज गव्हर्नमेंट सेक्टर. आता गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जर तुम्हाला करिअर घडवायचं असेल तर बीकॉम हे पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. बरोबर, आणि बीकॉम ही पदवी तुम्ही प्राप्त केल्यानंतर ना गव्हर्नमेंट क्षेत्रामध्ये जर तुम्हाला काम करायची इच्छा असेल तर गव्हर्नमेंटच्या माध्यमातून अनेक एक्झाम त्या ठिकाणी राबवल्या जातात. तर त्या एक्झामला त्या ठिकाणी बसून त्या ठिकाणी ती एक्झाम तुम्हाला काय करावं लागेल, क्वालिफाय करावे लागेल, चांगल्या मेरिटमध्ये यावं लागेल आणि त्याच्यानंतर मग बँकामध्ये असेल, एमपीएससी मध्ये असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी गव्हर्नमेंट क्षेत्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी तुमचं त्या ठिकाणी करिअर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. तर अशा अनेक मार्ग आहेत. म्हणजे प्रायव्हेट सेक्टर ऍज वेल ॲज गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तुम्हाला बीकॉम या बेसवरती तुम्हाला जॉबच्या अपॉर्च्युनिटी भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध होणाऱ्या आहेत. आता या कोर्सला जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल, आता 12वी कॉमर्स तुम्ही पास झाला आणि तुम्ही जर ठरवलं की मला बीकॉमला प्रवेश घ्यायचा आहे तर या कोर्सला जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर त्या कोर्सची फी काय आहे त्या संदर्भातली सुद्धा माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. माझं बीकॉम मी धनंजयराव गाडगे वाणिज्य महाविद्यालय सातारा या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. तर त्या कॉलेजची जी काही फी स्ट्रक्चर आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करत आहे. इतर कॉलेजची पॉलिसी ही वेगळी असते, त्या कॉलेजच्या पॉलिसीनुसार त्या ठिकाणी ते फी त्या ठिकाणी ठरवत असतात. परंतु डीजी कॉलेज सातारा ची फी मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे की ग्रँटेबल कॉलेजला जर तुम्ही प्रवेश घेतला, जे अनुदानित कॉलेज आहेत अशा कॉलेजमध्ये जर तुम्ही प्रवेश घेतला तर प्रतिवर्ष तुम्हाला 145 रुपये एवढी माफक फी तुम्हाला भरून त्या ठिकाणी तुम्ही बीकॉमला प्रवेश त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर नॉन ग्रँटेबल जी कॉलेजेस आहेत अशा नॉन ग्रँटेबल कॉलेजला जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल, नॉन ग्रँटला जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल, जे कॉलेजेस अनुदानित नाहीये ते स्वयं अर्थसहाय्य तत्वावरती जी कॉलेजेस चालवली जातात अशा कॉलेजला आपण नॉन ग्रँटेबल म्हणतो. आणि अशा नॉन ग्रँटेबल कॉलेजमध्ये जर तुम्हाला बीकॉमला प्रवेश घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी 1711 पासून पुढे जी काही फी असेल ती तुम्हाला त्या ठिकाणी प्रतिवर्ष त्या ठिकाणी तुम्हाला भरावी लागेल. आता बीकॉम ही पदवी तुम्ही प्राप्त केली आणि जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला जर जॉब उपलब्ध झाला त्या ठिकाणी सॅलरी किती रुपये तुम्हाला दिली जाते. आता प्रत्येक क्षेत्रामध्ये जर तुम्ही गेला सॅलरी ही अनुभवावरून एक्सपिरियन्स त्या व्यक्तीचा बघून त्या ठिकाणी दिली जाते की त्या व्यक्तीला एक्सपिरियन्स किती आहे, त्या व्यक्तीने किती वर्ष काम केलेलं आहे. तर या सर्व गोष्टी त्या ठिकाणी विचारात घेऊन त्या ठिकाणी ही सॅलरी त्या ठिकाणी त्या व्यक्तीला त्या ठिकाणी काय केली जाते, पे केली जाते. जर तुम्ही फ्रेशर असाल तर मे बी तुम्हाला 12,000 पासून तुम्हाला सॅलरी स्टार्ट होऊ शकते आणि तुम्ही जसं एक्सपिरियन्स किंवा अनुभव प्राप्त करत पुढे पुढे काम करत जावाल तसं
सॅलरी त्या ठिकाणी तुमची वाढत जाते. म्हणजे 15,000पासून 20,000पर्यंतची सॅलरी तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते. गव्हर्नमेंट क्षेत्रामध्ये मात्र तुम्हाला याच्यापेक्षा जास्त सॅलरी त्या ठिकाणी तुम्ही प्राप्त करू शकता. तर हा झाला पहिला कोर्स, जनरली प्लेन बीकॉम, जे की सगळे विद्यार्थी हा कोर्स जास्त संख्येने या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. ही झाली बीकॉम बद्दलची माहिती. त्याच्यानंतर ना पुढचा कोर्स आपण बघूया. पुढचा जो जनरल कोर्स आहे तो म्हणजे प्रोफेशनल डिग्री. बरोबर. आता मागच्या वेळी आपण प्लेन बीकॉम बघितलं, आता प्रोफेशनल डिग्री आपण बघणार आहे की कोणकोणत्या क्षेत्रामध्ये जाऊन तुम्ही प्रोफेशनल डिग्री ही प्राप्त करू शकता. तर त्यातली त्या कोर्सचं नाव आहे बीकॉम. म्हणजे एक प्रकारे ते बीकॉमच आहे, परंतु हे बीकॉम तुम्ही कोणत्या घटकामधून प्राप्त करणार आहे, तर बँक मॅनेजमेंट. बरोबर. बॅचलर ऑफ बँक मॅनेजमेंट म्हणजे हा देखील एक बीकॉमचाच कोर्स आहे, परंतु ते बीकॉम तुम्ही कोणत्या घटकामधून प्राप्त करणार आहे, बँक मॅनेजमेंट. आता ज्या विद्यार्थ्यांनी ठरवलेलं आहे की आपल्याला बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स त्या ठिकाणी फायदेकारक असणार आहे. तुम्हाला जर वाटत असेल मला बँकेमध्ये जाऊन क्लर्क किंवा कॅशियर किंवा मॅनेजर म्हणून काम करायचं आहे, बँकेमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल किंवा रस असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी हा कोर्स तुम्ही 12वी कॉमर्स पास झाल्यानंतर या कोर्सला तुम्ही त्या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकता. त्याचं नाव पुन्हा एकदा मी या ठिकाणी रिपीट करतो, बॅचलर ऑफ बँक मॅनेजमेंट म्हणजेच बीकॉम. आता या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याची पात्रता काय आहे, त्याची एलिजिबिलिटी काय आहे. तुम्हाला या कोर्सला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला 12वी कॉमर्सची HSC बोर्डाची परीक्षा पास असणं, उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तुम्ही जर 12वी कॉमर्सची परीक्षा पास असाल तर तुम्ही या कोर्सला त्या ठिकाणी ऍडमिशन त्या ठिकाणी घेऊ शकता किंवा या कोर्सला तुम्ही पात्र असू शकता. त्याच्यानंतर ना या कोर्सचा कालावधी किती वर्ष आहे, तर या कोर्सचा कालावधी या ठिकाणी दिलेला आहे. या कोर्सचा कालावधी हा 3 वर्षाचा आहे. म्हणजे या कोर्ससाठी या ठिकाणी 3 वर्ष तुम्हाला घालवावी लागणार आहे. 3 वर्षानंतर तुम्हाला बँक मॅनेजमेंटची बीकॉम ही पदवी त्या ठिकाणी काय होणार आहे, प्राप्त होणार आहे. त्याच्यानंतर ना तुम्ही कोणकोणत्या विषयामधून स्पेशलायझेशन करू शकता, तर त्याचे सुद्धा विषय तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत की बँक मॅनेजमेंटला जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर निश्चितच या ठिकाणी बँकिंगचे वेगवेगळे पेपर त्या ठिकाणी तुम्हाला स्पेशलायझेशनसाठी असणार आहेत. त्याच पद्धतीने मॅनेजमेंटचा सुद्धा पेपर त्या ठिकाणी स्पेशलायझेशन असणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या विषयामधून तुम्ही बँक मॅनेजमेंट ही पदवी त्या ठिकाणी काय करू शकता, प्राप्त करू शकता. त्याच्यानंतर भविष्य काळामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी कुठे कुठे उपलब्ध होत असणार आहेत. तुम्ही जर बँक मॅनेजमेंट ही पदवी प्राप्त केली तर भविष्य काळामध्ये तुम्हाला कोणकोणत्या ठिकाणी जॉब ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध असणार आहेत. साहजिकच प्रायव्हेट सेक्टर ऍज वेल ऍज गव्हर्नमेंट सेक्टर अशा क्षेत्रामध्ये अशा सेक्टरमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जॉबची संधी त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. तुम्ही जर बँक मॅनेजमेंट ही पदवी प्राप्त केली तर प्रायव्हेट क्षेत्रामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पतसंस्थेमध्ये, ज्या पतसंस्था आहेत, ज्या कोऑपरेटिव्ह संस्था आहेत, अशा पतसंस्थेमध्ये त्या ठिकाणी तुम्ही क्लर्क म्हणून त्या ठिकाणी कॅशियर म्हणून त्या ठिकाणी तुम्ही काम करण्याची संधी तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते. प्रायव्हेट क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करण्यासाठी कोणतीही परीक्षा त्या ठिकाणी ही पदवी प्राप्त झाल्यानंतर द्यावी लागत नाही. डायरेक्टली तुमच्याकडे जर बँक मॅनेजमेंट ही पदवी असेल तर डायरेक्टली तुम्ही त्या जॉबला अप्लाय करून त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तुमचं डायरेक्टली सिलेक्शन त्या ठिकाणी केलं जातं. परंतु गव्हर्नमेंट क्षेत्रामध्ये जर तुम्हाला जॉब प्राप्त करायचा असेल, एखाद्या बँकिंग क्षेत्रामध्ये जर तुम्हाला गव्हर्नमेंटच्या बँकिंग क्षेत्रामध्ये जर तुम्हाला एखादा जॉब प्राप्त करायचा असेल तर IBPS म्हणजे बीकॉम ही पदवी पूर्ण झाल्यानंतर ना IBPSच्या माध्यमातून बँकिंगच्या वेगवेगळ्या एक्झाम त्या ठिकाणी घेतल्या जातात. त्या एक्झाम तुम्हाला क्वालिफाय करावं लागतील, पास व्हावं लागतील, मेरिटमध्ये बसावं लागेल. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू होतो, तो इंटरव्ह्यू तुम्हाला क्वालिफाय करावा लागेल. अशा पद्धतीने ही प्रोसेस त्या ठिकाणी असणार आहे. तर बँकिंगची जर तुम्हाला एक्झाम द्यायची असेल तर प्री एक्झाम म्हणजे त्याला आपण म्हणतो पूर्व परीक्षा. या पूर्व परीक्षेमध्ये जर तुम्ही मेरिटमध्ये बसला तर तुम्ही मेन एक्झामसाठी क्वालिफाय होता आणि मेन एक्झाम तुम्ही दिल्यानंतर जर मेरिटमध्ये बसला तर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय होता आणि इंटरव्ह्यूमध्ये जर तुम्ही तुमचं प्रदर्शन चांगलं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी दाखवलं तर आणि इंटरव्ह्यूमध्ये जर तुम्ही पास झाला तर तुम्हाला त्या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या बँकांमध्ये त्या ठिकाणी काम करण्याची संधी त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकते. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना बँकेमध्ये करिअर करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा बँक मॅनेजमेंटचा कोर्स अतिशय लाभदायक असणार आहे. बरोबर. या कोर्सला तुम्ही त्या ठिकाणी ऍडमिशन
घेऊ शकता. आता या कोर्सला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याची फी किती आहे, बरोबर. जे विद्यार्थी कास्ट मधून आहेत, आता आपण सगळे कास्टमध्येच आहोत, तर जे विद्यार्थी कास्टमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ग्रँटेबल कॉलेजला या कोर्सला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर 145 रुपये प्रतिवर्ष फी असणार आहे आणि एवढी माफक फी आहे. त्याच्यामुळे ग्रँटेबल कॉलेजेस आपल्याला परवडतात ऍडमिशन घेण्यासाठी. अशा कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी ऍडमिशन त्या ठिकाणी घेऊ शकता. त्याच्यानंतर नॉन ग्रँटेबल कॉलेजला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर नॉन ग्रँटेबल कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला 7,804 रुपयापर्यंतची फी त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागते, पेड करावी लागते, बरोबर. म्हणजे नॉन ग्रँटला फी आहे 7,804, ग्रँटेबलच्या कॉलेजला फी आहे 145. हे जे फी स्ट्रक्चर आहे हे फी स्ट्रक्चर डीजी कॉलेज ऑफ कॉमर्स सातारा, की ज्या ठिकाणी माझं शिक्षण झालं त्या कॉलेजचं हे फी स्ट्रक्चर आहे. मी तुम्हाला मागाशीच सांगितलेलं आहे की प्रत्येक कॉलेजची फी स्ट्रक्चर हे त्यांच्या पॉलिसीनुसार त्या ठिकाणी ते मेंटेन करत असतात. आता हे डीजी कॉलेजने केलेलं फी स्ट्रक्चर आहे, त्यांच्या पातळीवरती त्यांनी मेंटेन केलेली ही फी आहे. त्याच्यामुळे ती फी तुम्हाला मी या ठिकाणी सांगत आहे. म्हणजे एवढे माफक. तुम्हाला जर कमी पैशामध्ये जर बँक मॅनेजमेंट ही पदवी प्राप्त करायची असेल तर तुम्ही ग्रँटेबल कॉलेजला ऍडमिशन घ्या. कमी पैशामध्ये तुम्ही ही पदवी त्या ठिकाणी प्राप्त करू शकता. आता तुम्ही जर ही बँक मॅनेजमेंटची पदवी प्राप्त केली तर तुम्हाला सॅलरी किती तुम्हाला दिली जाईल भविष्यकाळामध्ये किंवा तुम्ही प्राप्त करू शकता. गव्हर्नमेंट बँकामध्ये साहजिकच 40,000 रुपयापासून पुढे तुम्हाला त्या ठिकाणी सॅलरी मिळू शकते गव्हर्नमेंट बँकेमध्ये. त्याच पद्धतीने प्रायव्हेट बँकांमध्ये जर तुम्ही जॉब केला तर साहजिकच तुम्हाला 18,000 रुपयापासून पुढे तुम्हाला सॅलरी त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकते. तर एवढा डिफरन्स आहे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट बँकांमध्ये. तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये जायचे त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जाऊन त्या ठिकाणी तुमचं जी काही क्वालिटी आहे ती क्वालिटी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवावी लागेल, मेंटेन करावी लागेल. आणि तुम्ही गव्हर्नमेंट बँकांमध्ये करिअर करायचं का प्रायव्हेट बँकांमध्ये करिअर करायचं हे तुमच्या निर्णयावरती डिपेंड असणार आहे. तर हा झाला बँक मॅनेजमेंटचा कोर्स. त्याच्याशी संबंधित असणारे रिक्वायरमेंट ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहे. पुढचा कोर्स आपण बघूया. पुढचा जो कोर्स आहे तो म्हणजे प्रोफेशनल डिग्रीचाच कोर्स आहे, बरोबर. त्या कोर्सचं नाव आहे बॅचलर ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, दॅट इज IT, बरोबर. आता हे सुद्धा एक बीकॉमच आहे. म्हणजे तुम्ही बीकॉम ही पदवी कोणत्या विषयामधून किंवा कोणत्या घटकामधून प्राप्त करणार आहे तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच IT या क्षेत्रामधून तुम्ही बीकॉम ही पदवी त्या ठिकाणी काय करू शकता, प्राप्त करू शकता. आता या क्षेत्रामध्ये किंवा IT या क्षेत्रामध्ये तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला पात्रता काय लागते, एलिजिबिलिटी या ठिकाणी लागते. 12वी कॉमर्स ची परीक्षा तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागते, पास असणं गरजेचं आहे. आता IT क्षेत्र तुम्हाला माहितच आहे. आता संपूर्ण समाजामध्ये जर तुम्ही आता ज्या क्षेत्राला किंवा ज्या क्षेत्राला जास्त मागणी आहे ते क्षेत्र म्हणजे कोणतं, IT क्षेत्र. खूप मोठ्या प्रमाणावरती डेव्हलप झालेलं हे क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्कोप आहे. ते तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी त्या क्षेत्रामध्ये भरपूर या ठिकाणी प्राप्त होऊ शकतात. फक्त डिग्री असून काय उपयोगाचं नाहीये. डिग्री असून काय उपयोगाचं नाही. तुमच्याकडे त्या डिग्री सोबत तुमच्याकडे स्किल आणि कौशल्य असणं देखील खूप गरजेचं आहे. काही विद्यार्थी नुसतं डिग्री प्राप्त करतात परंतु डिग्रीच्या जोरावरती तुम्हाला तुमचं करिअर त्या ठिकाणी करता येत नाही. तुम्हाला जर कुठल्या क्षेत्रामध्ये जाऊन जर चांगलं काम करायचं असेल तर डिग्री सोबत तुमच्याकडे स्किल, एक प्रॅक्टिकल नॉलेज असणं देखील गरजेचं आहे. ते सुद्धा प्रॅक्टिकल नॉलेज तुम्ही प्राप्त करण्याचा प्रयत्न या माध्यमातून, या पदवीच्या माध्यमातून तुम्ही काय केला पाहिजे, प्राप्त केला पाहिजे. त्याच्यानंतर ना या IT क्षेत्रामध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर त्याचा कालावधी किती वर्ष आहे तर 3 वर्ष. म्हणजे 12वी परीक्षा पास झाल्यानंतर 3 वर्ष झाल्यानंतर तुम्ही IT या क्षेत्राची पदवी म्हणजेच बीकॉम ही पदवी तुम्ही काय करू शकता, प्राप्त करू शकता. त्याच्यानंतर याच्यामध्ये स्पेशलायझेशन कोणकोणते. आता IT क्षेत्रामध्ये साहजिकच तुम्ही प्रवेश घेतला तर या क्षेत्रामध्ये IT पेपर आहेत. IT पेपर्स मधून तुम्ही तुमचं करिअर त्या ठिकाणी करू शकता. वेगवेगळे पेपर्स आहेत ITचे. त्या IT पेपर्स सिलेक्ट करून, ऑप्शनल पेपर सिलेक्ट करून त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी त्या विषयामधून स्पेशलायझेशन त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. त्याच पद्धतीने जॉब ऑपॉर्च्युनिटीज कोणकोणत्या आहेत, बरोबर. IT क्षेत्रामध्ये जर तुम्ही प्रवेश घेतला तर कोणकोणत्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला या ठिकाणी भविष्यकाळामध्ये उपलब्ध होणार आहेत. तर तुम्ही डाटाबेस प्रॅक्टिशनर म्हणून त्या ठिकाणी काम करू शकता. वेब डिझायनर म्हणून तुम्ही काम करू शकता. अकाउंटंट इन IT या क्षेत्रामध्ये जाऊन तुम्ही काम करू शकता. त्याच्यानंतर सॉफ्टवेअर प्रोग्रामर
म्हणून तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकता. ही जर पदवी तुमच्याकडे असेल तर अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला करिअरच्या वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज आहेत, त्या क्षेत्रामध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं करिअर त्या ठिकाणी तुम्ही घडवू शकता. आता या कोर्सला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर ग्रँटेबल कोर्ससाठी किंवा ग्रँटेबल कॉलेजमध्ये या कोर्ससाठी फी किती आहे? तर ही फी सर्वांना परवडणारी आहे. कास्टच्या विद्यार्थ्यांसाठी ही फी असणार आहे ₹145. डीजी कॉलेज साताराची ही फी आहे. त्याच्यानंतर नॉन ग्रँटेबल कॉलेजला जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर त्या नॉन ग्रँटेबल कॉलेजमध्ये IT या पदवीसाठी त्या ठिकाणी प्रतिवर्ष ₹7,804 फी तुम्हाला त्या ठिकाणी काय करावी लागते? पेड करावी लागते. त्याच्यानंतर ना IT क्षेत्रामध्ये तुम्ही जर बीकॉम ही पदवी प्राप्त केली तर तुम्हाला भविष्यकाळामध्ये जर जॉब प्राप्त झाला तर तुम्हाला सॅलरी किती तुम्हाला मिळू शकते? तर सॅलरी या ठिकाणी दिलेली आहे. पर मंथ या ठिकाणी ₹50,000 सॅलरी तुम्ही प्राप्त करू शकता. 50,000च्या पुढे जसा तुमचा अनुभव वाढत जाईल तशी सॅलरी तुमची त्या ठिकाणी पुढे वाढत जाते. म्हणजे IT क्षेत्र सध्याच्या समाजामध्ये डेव्हलप असणारं क्षेत्र आहे. जास्त स्कोप असणारं हे क्षेत्र या ठिकाणी आहे. तर हे झालं IT क्षेत्र. आता त्याच्यानंतर आपण पुढचं क्षेत्र या ठिकाणी बघूया. आता बघा, पुढचा जो कोर्स आहे तो म्हणजे बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. यालाच आपण त्याचं इनिशियल आहे BBA. बरोबर. आता BBA ला प्रवेश घेत असताना कोणकोणत्या रिक्वायरमेंट्स आहेत ते आपण आता वन बाय वन बघूया. कोर्सचं नाव BBA, त्यालाच म्हणतो आपण बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. आता या कोर्सला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला 12वी कॉमर्स ही परीक्षा त्या ठिकाणी पास असणं गरजेचं आहे. ती परीक्षा तुम्ही जर पास झाला तर तुम्ही या कोर्सला त्या ठिकाणी काय होऊ शकता? पात्र होऊ शकता. त्याच्यानंतर ना याचा ड्युरेशन, याचा कालावधी किती आहे? तर 3 वर्ष. BBA ही पदवी जर तुम्ही प्राप्त केली तर तुम्हाला 3 वर्षानंतर ना या ठिकाणी ही पदवी त्या ठिकाणी काय होणार आहे? प्राप्त होणार आहे. BBA नंतर तुम्ही 2 वर्षाचं मास्टर डिग्री सुद्धा करू शकता. त्यालाच म्हणतो आपण MBA. म्हणजे तुम्ही जर आता ठरवलं असेल MBA बाबतची माहिती तुम्हाला आतापर्यंत कुणी मित्र मैत्रिणींनी त्या ठिकाणी दिली असेल किंवा एखाद्या परकीय अशा व्यक्तीने तुम्हाला दिली असेल की MBA मध्ये तुम्ही करिअर करू शकता. परंतु MBA मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला एक बेसिक माहिती तुमची क्लिअर व्हावी किंवा एक बेसिक स्ट्रक्चर तुमचं क्लिअर व्हावं, यासाठी BBA हा कोर्स तुम्हाला फायदेकारक ठरू शकतो. याच्यामध्ये बेसिक सर्व गोष्टी त्या ठिकाणी तुमच्या क्लिअर होतील आणि BBA तुम्ही ही पदवी प्राप्त केली त्याच्यानंतर MBA ला जर तुम्ही प्रवेश घेतला तर MBA ही पदवी तुमची त्या ठिकाणी पूर्ण होत असताना तुम्हाला कोणतीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही. म्हणजे MBA ला जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर अगोदर BBA ही पदवी तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन कोणकोणतं आहे किंवा कोणकोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाऊन या ठिकाणी तुम्ही स्पेशलायझेशन करू शकता. तर फायनान्स सेक्टर आहे. फायनान्स क्षेत्रामध्ये तुम्ही ही पदवी प्राप्त करून तुम्ही फायनान्स क्षेत्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्ही तुमचं करिअर करू शकता. बँकिंग अँड इन्शुरन्स या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही तुमचं करिअर करू शकता. त्याच्यानंतर ना इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयामध्ये सुद्धा तुम्ही ही पदवी प्राप्त करू शकता. याच्यामध्ये सुद्धा या विषयामध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आपण त्याला म्हणतो, तर या विषयामध्ये सुद्धा तुम्ही ही पदवी प्राप्त करू शकता. त्याच्यानंतर मार्केटिंग या विषयामधून सुद्धा ही तुम्ही पदवी प्राप्त करू शकता. त्याच्यानंतर कम्युनिकेशन अँड मीडिया मॅनेजमेंट, त्याच पद्धतीने फॉरेन ट्रेड असे अनेक विषय आहेत. हॉस्पिटॅलिटी अँड हॉटेल मॅनेजमेंट, त्याच्यानंतर स्पोर्ट्स मॅनेजमेंट, अशा अनेक स्पेशलायझेशनचे सब्जेक्ट आहेत. या एका तुम्हाला स्पेशलायझेशन मधला एक सब्जेक्ट निवडून त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर BBA ला त्या ठिकाणी प्रवेश घ्यायचा आहे. तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये रस आहे, ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी इंटरेस्ट आहे असे क्षेत्र बघून तुम्ही त्या ठिकाणी या स्पेशलायझेशन मधला एक विषय निवडून एक सब्जेक्ट निवडून तुम्ही BBA ला काय करू शकता? प्रवेश घेऊ शकता. परंतु स्पेशलायझेशन मधले सब्जेक्ट निवडत असताना भविष्य काळामध्ये कोणत्या सब्जेक्टला जास्त मागणी आहे किंवा कोणत्या सब्जेक्टला जास्त स्कोप आहे असे विषय त्या ठिकाणी तुम्ही काय घेतले पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमचं काय केलं पाहिजे तर करिअर त्या ठिकाणी घडवलं पाहिजे. त्याच पद्धतीने BBA पदवी ही प्राप्त केल्यानंतर तुम्हाला 3 वर्षानंतर कोणकोणत्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. त्या ऑपॉर्च्युनिटीज मी तुम्हाला या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही फायनान्शियल अनालिस्ट कन्सल्टंट म्हणून त्या ठिकाणी काम करू शकता. बिझनेस अनालिस्ट म्हणून काम करू शकता. असिस्टंट कंट्रोलर म्हणून तुम्ही काम करू शकता. फायनान्स ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी तुम्ही काम करू शकता. टॅक्स
असिस्टंट म्हणून तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला काम करण्याची संधी प्राप्त होऊ शकते. क्रेडिट अनालिस्ट म्हणून तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा काम करू शकता. तर अशा एक्सेट्रा अजून भरपूर संधी आहेत. मी त्या काही इथं मांडलेल्या नाहीत, परंतु ज्या ज्या महत्वाच्या संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात, तर त्या संधी या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तर आता या कोर्सला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर ग्रँटेबल कॉलेजमध्ये प्रतिवर्ष 40,000 रुपयाची फी तुम्हाला त्या ठिकाणी द्यावी लागेल, किंवा कॉलेज पॉलिसी जशी असेल त्या पद्धतीची फी तुम्हाला द्यावी लागेल. 3 वर्षाची एकत्रित 40,000 रुपयाची फी तुम्हाला ग्रँटेबल कॉलेजला बसू शकते 3 वर्षाची. त्याच्यानंतर नॉन ग्रँटेबल कॉलेजला जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर 2 लाखापर्यंत तुम्हाला रक्कम द्यावी लागेल आणि ही पदवी तुम्हाला काय करावं लागेल, प्राप्त करावी लागेल. त्याच्यानंतर ही जर पदवी तुम्ही प्राप्त केली तर भविष्य काळामध्ये किती रुपयाची सॅलरी तुम्हाला प्राप्त होऊ शकते, तर ती सुद्धा सॅलरी मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर जे फ्रेशर आहेत, ज्यांचं नुकतंच बीबीए झालेलं आहे आणि ज्यांना जॉब आवश्यक आहे, अशा फ्रेशरसाठी त्या ठिकाणी 15,000 रुपयापर्यंतची सॅलरी त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकते. त्याच्यानंतर जसजसा तुमचा एक्सपिरियन्स वाढत जाईल तसं तुम्हाला भविष्य काळामध्ये ही सॅलरी वाढत जाणार आहे आणि एक्सपिरियन्स असेल तर 40,000 पासून पुढे तुम्हाला त्या ठिकाणी सॅलरी प्राप्त होऊ शकते. आता यातला मेन घटक सांगायचा राहिला, तुम्हाला जर बीबीए ला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी इंग्लिश या मीडियम मधून तुम्ही या पदवीला प्रवेश घेऊ शकता, कारण इंग्लिश मीडियमच कंपल्सरी या ठिकाणी या पदवीसाठी आहे. मराठी मीडियम या ठिकाणी या पदवीसाठी उपलब्ध नाही. त्याच्यामुळे इंग्लिश मीडियम ज्या विद्यार्थ्यांचं खरंच इंग्लिश चांगलं आहे त्यांनी या क्षेत्रामध्ये येऊन करिअर केलं तरी चालू शकतं. त्याच्यानंतर पुढचा जो कोर्स आहे, पुढच्या कोर्स बद्दल मी तुम्हाला या ठिकाणी माहिती देणार आहे, ती म्हणजे बीसीए. त्यालाच म्हणतो आपण बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन. ज्या विद्यार्थ्यांना संगणकामध्ये इंटरेस्ट आहे, ज्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरमध्ये काम करायला इंटरेस्ट वाटतो, अशा विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स फायदेकारक असणार आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी या कोर्सला ऍडमिशन घेऊन त्या ठिकाणी तुम्ही तुमचं करिअर त्या ठिकाणी घडवू शकता. अतिशय चांगला कोर्स आहे. या कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी कोणकोणत्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या आपण आता बघूया. या कोर्सचं नाव आहे बीसीए, त्याला लॉंग फॉर्म आहे बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन. या कोर्सला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर 12वी कॉमर्स ही परीक्षा उत्तीर्ण असणं या ठिकाणी गरजेचं आहे. 12वी कॉमर्स उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही या बीसीए ला ऍडमिशन त्या ठिकाणी घेऊ शकता. त्याच्यानंतर याचा ड्युरेशन किती वर्षाचा आहे, तर 3 वर्षाचा ड्युरेशन आहे. म्हणजे 12वी कॉमर्स ही परीक्षा पास झाल्यानंतर 3 वर्षानंतर तुम्हाला ही पदवी त्या ठिकाणी काय होणार आहे, प्राप्त होणार आहे. आणि बीसीए हे सुद्धा इंग्लिश मीडियम मधून आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्यवस्थितपणे निर्णय घ्या. चुकीचा निर्णय तुम्ही घेऊ नका, कारण खरंच जर इंग्लिश चांगला असेल तर तुम्ही हे कोर्स त्या ठिकाणी करू शकता. तुमचं करिअर तुम्ही त्या ठिकाणी कमी वेळामध्ये त्या ठिकाणी घडवू शकता. त्याच्यानंतर बीसीए ला जर तुम्ही प्रवेश घेतला तर कोणकोणत्या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला स्पेशलायझेशन करता येईल हे सब्जेक्ट या ठिकाणी मी तुम्हाला दिलेले आहेत. प्रोग्रामिंग लँग्वेजेस हा एक सब्जेक्ट आहे. या सब्जेक्ट मधून तुम्ही बीसीए तुमचं कम्प्लीट करू शकता. डाटाबेस मॅनेजमेंट हा एक सुद्धा सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर कॉम्प्युटर ग्राफिक्स हा एक सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर अॅनिमेशन हा एक सब्जेक्ट आहे. अकाउंटिंग ऍप्लिकेशन हा एक सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर सिस्टीम अनालिसिस हा एक सब्जेक्ट आहे, एक्सेट्रा. अशा अनेक सब्जेक्ट आहेत. ज्या क्षेत्रामध्ये किंवा ज्या सब्जेक्टला भविष्य काळामध्ये स्कोप आहे त्या सब्जेक्टचा विचार करून त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, तर एक सब्जेक्ट त्या ठिकाणी निवडून तुम्ही बीसीए ही पदवी काय करायची आहे, प्राप्त करायची आहे. म्हणजे तुमच्याकडे या ठिकाणी विषयासाठी भरपूर ऑप्शन असणार आहेत. बरोबर, ज्या सब्जेक्टला स्कोप आहे तो सब्जेक्ट या ठिकाणी घेऊन किंवा त्याचं सिलेक्शन करून तुम्ही त्या ठिकाणी त्याचं काय करायचं आहे, या विषयामध्ये किंवा या ही पदवी काय करायची आहे, प्राप्त करायची आहे. त्याच्यानंतर भविष्य काळामध्ये कोणकोणत्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. बीसीए ही डिग्री तुम्ही जर प्राप्त केली तर 3 वर्षानंतर तुम्हाला भविष्य काळामध्ये कोणकोणत्या जॉब उपलब्ध होऊ शकतात. तुम्ही सिस्टीम इंजिनियर म्हणून त्या ठिकाणी काम करू शकता. त्याच्यानंतर वेब डेव्हलपर म्हणून त्या ठिकाणी काम करू शकता. सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून त्या ठिकाणी तुम्ही काम करू शकता. डाटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकता. प्रोग्रामर म्हणून तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकता. सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून तुम्ही काम करू शकता. इन्फॉर्मेशन सिस्टीम मॅनेजर म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी काम करण्याची संधी आहे. आणि सिक्युरिटी अनालिस्ट म्हणून तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकता. तर असं बीसीए झाल्यानंतर अशा जॉबच्या भरपूर संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्या क्षेत्रामध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी तुमचं करिअर किंवा तुमचं ध्येय त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, प्राप्त करू शकता. आता या कोर्सला जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी नॉन ग्रँटेबल कॉलेजमध्ये जवळजवळ 20 ते 30,000 रुपये पर इयर अशी फी त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी काय केली जाते, लावली जाते. म्हणजे
जवळजवळ हा बीसीए कोर्स हा नॉन ग्रँटेबल कॉलेज अंडर त्या ठिकाणी चालवला जातो. त्याच्यामुळे प्रतिवर्ष 20 ते 30 हजार रुपयाची फी या कोर्ससाठी असणार आहे. 3 वर्षासाठी तुम्हाला ही फी 20-30 हजार रुपये प्रतिवर्ष तुम्हाला त्या ठिकाणी भरावी लागणार आहे. त्याच्यानंतर ना ही जर पदवी तुम्ही प्राप्त केली तर भविष्य काळामध्ये तुम्हाला किती रुपयाची सॅलरी त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकते, तर ती सुद्धा सॅलरी या ठिकाणी मी देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. तुमच्याकडे जर तुम्ही जर ही बीसीए पदवी प्राप्त केली तर फ्रेशरसाठी तुम्हाला सुरुवातीला 17,000 रुपयाची सॅलरी त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकते. आणि जसा एक्सपिरियन्स वाढत जाईल तशी ही सॅलरी वाढत जाते. आणि जर तुम्ही एक्सपिरियन्स असाल, तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स असेल, कामाचा जर अनुभव असेल, तर 30,000 रुपयापासून पुढे तुम्हाला त्या ठिकाणी सॅलरी प्राप्त होऊ शकते. तर हा एक चांगला कोर्स आहे. ज्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरमध्ये जास्त इंटरेस्ट आहे, संगणकामध्ये जास्त इंटरेस्ट आहे, त्यांनी या कोर्सला ऍडमिशन घेऊन तुम्ही स्वतःच त्या ठिकाणी करिअर त्या ठिकाणी घडवू शकता. तर हा झाला बीसीए. त्याच्यानंतर पुढचा कोर्स आपण या ठिकाणी बघणार आहे. आता व्होकेशनल डिग्री कोर्सेस आपण बघूया. आता हे व्होकेशनल डिग्री कोर्सेस अनेक कॉलेजच्या अंडर त्या ठिकाणी राबवले जातात. आता हे व्होकेशनल डिग्री कोर्सेस म्हणजे नक्की काय? आता प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये जन्मताच काही उपजत गुण असतात, काही कौशल्य असतात, बरोबर? आणि त्या कौशल्याला त्या ठिकाणी चालना मिळण्यासाठी, त्या कौशल्याचा विकास होण्यासाठी, त्या गुणांचा विकास होण्यासाठी त्या ठिकाणी अनेक कॉलेजच्या माध्यमातून हे कोर्सेस त्या ठिकाणी राबवले जातात, बरोबर? आणि या कोर्सेसची फी ही प्रत्येक विद्यार्थ्याला परवडेल अशी ही फी त्या ठिकाणी लावली जाते. त्यातला एक पहिला कोर्स आपण बघूया. त्या कोर्सचं नाव आहे फायनान्शियल मार्केट्स अँड सर्व्हिसेस. यालाच म्हणतो आपण बॅचलर ऑफ व्होकेशनल. म्हणजेच कशामधून? तर फायनान्शियल मार्केट्स अँड सर्व्हिसेस मधून तुम्ही त्या ठिकाणी ही पदवी त्या ठिकाणी प्राप्त करू शकता. या पदवीला ऍडमिशन घेण्यासाठी 12वी कॉमर्स पास असणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने या डिग्री प्रोग्रामचा जो कालावधी आहे तो 3 वर्षाचा आहे. त्याच्यानंतर ना तुम्ही ही जर पदवी प्राप्त केली, ही जर व्होकेशनल डिग्री प्राप्त केली फायनान्शियल मार्केट अँड सर्व्हिसची, तर तुम्हाला भविष्य काळामध्ये कोणकोणत्या संधी या ठिकाणी उपलब्ध आहेत, तर त्या संधी मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. तर बिझनेस करेस्पॉन्डंट म्हणून तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला संधी उपलब्ध होऊ शकते. इन्सॉल्वन्सी अँड बँक्रप्सी असोसिएट म्हणून तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकता. बँक मॅनेजर किंवा बँक ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला काम करण्याची संधी त्या ठिकाणी उपलब्ध आहे. लाईफ अँड जनरल इन्शुरन्स ऍडवायझर म्हणून त्या ठिकाणी तुम्ही काम करू शकता. म्युच्युअल फंड असोसिएट म्हणून तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकता. स्टॉक मार्केट अँड सिक्युरिटी अनालिस्ट म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी जॉब त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो. हे कोर्सेस का राबवले जातात मी पुन्हा एकदा सांगतो. ज्या विद्यार्थ्यांमध्ये उपजत गुण असतात, अशा उपजत गुणांना वाव देण्यासाठी, अशा उपजत गुणांना त्यांना चालना देण्यासाठी, त्यांचा विकास करण्यासाठी, त्यांचं डेव्हलपमेंट होण्यासाठी अनेक कॉलेजेस हे व्होकेशनल कोर्सेस त्या ठिकाणी राबवतात. आणि या व्होकेशनल कोर्सेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जे उपजत गुण आहेत, अशा उपजत गुणांना वाव देण्यासाठी त्यांचं डेव्हलपमेंट करण्याचं काम या कोर्सेसच्या माध्यमातून प्रत्येक कॉलेजमध्ये त्या ठिकाणी हे काम त्या ठिकाणी राबवलं जातं. आता या कोर्सला जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर त्या कोर्सची फी किती असते? मिनिमम ऍज पर कॉलेज पॉलिसी. आता कॉलेज पॉलिसी ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने त्या ठिकाणी ही फी त्या ठिकाणी ठरवली जाते. तुम्ही जर ग्रँटेबल कॉलेजला जर ऍडमिशन घेतलं तर निश्चितच त्या ठिकाणी फी ही कमी असते. आणि जर नॉन ग्रँटेबल कॉलेजला जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर साहजिकच त्या ठिकाणी तुम्हाला फी जास्त मोजावी लागेल. तर हा एक व्होकेशनल डिग्रीचा कोर्स आहे, अत्यंत चांगला कोर्स आहे. तुम्हाला या कोर्सेसच्या माध्यमातून 100% जॉब ऑपॉर्च्युनिटीज भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. त्याच्यानंतर ना पुढचा जो व्होकेशनल डिग्रीचा जो कोर्स आहे तो आता आपण या ठिकाणी बघणार आहे. तर अकाउंटिंग अँड टॅक्सेशन मधून तुम्ही ही बॅचलर ऑफ व्होकेशनलची डिग्री तुम्ही त्या ठिकाणी प्राप्त करू शकता. आता ज्या विद्यार्थ्यांना अकाउंट हा विषय सोपा जातो किंवा 12वीला ज्या विद्यार्थ्यांनी अकाउंटमध्ये चांगले मार्क प्राप्त केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे की या व्होकेशनल डिग्रीमध्ये तुम्ही अकाउंटिंग अँड टॅक्सेशन मधून ही डिग्री तुम्ही प्राप्त करू शकता. या डिग्रीला जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला 12वी कॉमर्स ही परीक्षा पास असणं गरजेचं आहे, बरोबर? ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही या व्होकेशनल डिग्रीसाठी पात्र होऊ शकता. या व्होकेशनल डिग्रीला तुम्ही प्रवेश या ठिकाणी घेऊ शकता. त्याच पद्धतीने या डिग्री प्रोग्रामचा जो कोर्स आहे, जो कालावधी आहे तो या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे की या कोर्सचा जो कालावधी आहे तो 3 वर्षाचा आहे, बरोबर? 3 वर्षानंतर तुम्हाला ही डिग्री प्राप्त होऊ शकते. आता ही डिग्री प्राप्त झाल्यानंतर भविष्य काळामध्ये कोणकोणत्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात
त्या या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अकाउंटंट म्हणून तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जाऊन प्रायव्हेट ॲज वेल ॲज गव्हर्नमेंट क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी जॉब त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो. कॉस्ट अकाउंटंट म्हणून तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकता. इन्कम टॅक्स प्रॅक्टिशनर म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी काम करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. जीएसटी प्रॅक्टिशनर म्हणून तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकता. अकाउंट एक्झिक्युटिव्ह म्हणून तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकता आणि फॅक्टरी कंप्लायन्स ऑडिटर म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला काम करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध आहे. म्हणजे अशा बऱ्याचशा संधी या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होणाऱ्या आहेत. त्याच्यानंतर या कोर्सची फी या ठिकाणी किती, तर मी मगाशी सांगितलं मिनिमम ऍज पर दी कॉलेज पॉलिसी. सर्वसामान्य विद्यार्थ्याला परवडेल अशी फी त्या ठिकाणी कॉलेजच्या पातळीवरती त्या ठिकाणी राबवली जाते, ठरवली जाते. त्याच्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्याला त्या ठिकाणी ती फी परवडते आणि सर्वसामान्य विद्यार्थी ऍडमिशन घेईल या कोर्सला त्यानुसार त्या ठिकाणी विचार करून ही फी त्या ठिकाणी काय केली जाते तर ठरवली जाते. तर अशा व्होकेशनल डिग्रीला तुम्ही सुद्धा 12वी कॉमर्स नंतर तुम्ही काय करू शकता, प्रवेश त्या ठिकाणी घेऊ शकता. आता पुढचा जो कोर्स या ठिकाणी आपण बघणार आहे तो अतिशय महत्वाचा कोर्स आहे. वाणिज्य क्षेत्रामध्ये तुम्हाला ही प्रोफेशनल डिग्री किंवा प्रोफेशनल करिअर जर तुम्हाला करायचं असेल तर त्यातला पहिला कोर्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे की प्रोफेशनल कोर्सचं नाव आहे सीए. बरोबर, त्यालाच म्हणतो आपण चार्टर्ड अकाउंटंट्स. अतिशय या जास्त स्कोप असणारा हा कोर्स आहे सीए. बरोबर, समाजामध्ये जसे आपण डॉक्टर की पेशा बघतो, वकिली पेशा बघतो, बरोबर, अशा पेशाशी संबंधित असणारा हा कोर्स आहे. तर अशा कोर्सेसमध्ये सुद्धा तुम्ही तुमचं करिअर चांगलं त्या ठिकाणी घडवू शकता. आता या कोर्सला किंवा सीएला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याची पात्रता काय आहे ती आता आपण बघूया. एलिजिबिलिटी, तुम्हाला 12वी कॉमर्स ही परीक्षा पास असणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने 12वी कॉमर्स करत असताना इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया च्या माध्यमातून या ठिकाणी सीपीटीचं आयोजन, एक्झामचं आयोजन त्या ठिकाणी केलं जातं. तर 12वी कॉमर्स करत करत तुम्हाला सीपीटीची एक्झाम त्या ठिकाणी पास व्हावी लागते. आता ही सीपीटीची एक्झाम 200 मार्काची असते. सर्व प्रश्न ऑब्जेक्टिव्ह टाईपचे असतात आणि निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे एक प्रश्न जर तुमचा चुकला तर 0.25 मार्क तुमचे काय होतात, कट होतात. आणि 50% या ठिकाणी या सीपीटी एक्झामला पास आहे. म्हणजे तुम्हाला 200 पैकी 100 मार्क त्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त करणं गरजेचं आहे. आणि सीपीटीची एक्झाम तुम्ही जर पास झाला आणि 12वी कॉमर्स ही परीक्षा पास झाला तर तुम्ही या डिग्रीसाठी किंवा या प्रोफेशनल करिअर मध्ये तुम्ही प्रोफेशनल डिग्रीसाठी तुम्ही प्राप्त होऊ शकता. आता या कोर्सचा ड्युरेशन, आता किती वर्षामध्ये आपण ही पदवी त्या ठिकाणी प्राप्त करू शकतो, तर 5 इयर्स ऑर अबव. जसं तुम्ही जर चांगला वेळ दिला सीए करण्यासाठी तर तुम्ही कमी वेळामध्ये सीए होऊ शकता. आणि जर तुम्ही 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी सुद्धा या ठिकाणी हा कोर्स पूर्ण करण्यासाठी लागू शकतो. म्हणजे हे प्रत्येक व्यक्तीवरती किंवा प्रत्येक विद्यार्थ्यावरती डिपेंड आहे. तो ज्या पद्धतीने त्या ठिकाणी कष्ट करत आहे, अभ्यास करत आहे, त्याच्यावरती ते अवलंबून आहे की ही डिग्री तुम्ही कशी प्राप्त करू शकता किंवा किती वर्षामध्ये प्राप्त करू शकता. तर मिनिमम 4 ते 5 वर्ष त्या ठिकाणी लागतातच. परंतु एक्झाम मध्ये जर तुम्ही क्वालिफाय झाला नाही तर पुन्हा पुन्हा एक्झाम त्या ठिकाणी द्यावे लागतात. त्याच्यामुळे 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी तुम्हाला या ठिकाणी लागू शकतो. त्याच्यानंतर ना, आता या कोर्सचं नेचर कसं आहे, स्वरूप कसं आहे ते आपण बघूया. सुरुवातीला फाउंडेशन, बरोबर, फाउंडेशन हा कोर्स तुम्हाला पूर्ण करावा लागतो. फाउंडेशन मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या बाबी ज्या काही रिक्वायरमेंट आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण करावे लागतात. फाउंडेशन हा कोर्स तुम्ही पूर्ण केला जर आयपीसीसी साठी तुम्ही पात्र होता आणि आयपीसीसी मध्ये जर तुम्ही पात्र झाला, क्वालिफाय झाला, तर तुम्ही फायनल एक्झाम साठी त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकता. तर या 3 टप्प्यामधून तुम्हाला हा कोर्स पूर्ण करावा लागतो. अशा स्वरूपाचं नेचर या ठिकाणी या कोर्सचं या ठिकाणी आहे. आता तुम्ही जर सीए झाला तर भविष्य काळामध्ये तुम्हाला कोणकोणत्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध होणार आहेत ते आपण बघूया. बघा, इंटरनल ऑडिटिंग म्हणून तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकता. टॅक्स ऑडिटिंग म्हणून तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकता. फॉरेन्सिक ऑडिटिंग म्हणून तुम्ही त्या ठिकाणी काम करण्याची संधी तुम्हाला उपलब्ध आहे. करिअर इन अकाउंटिंग अँड टॅक्सेशन मध्ये किंवा फायनान्स मध्ये तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला करिअर आहे. टॅक्सेशन ऍडवायझरी, बरोबर, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मध्ये सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकता. तर अशा अनेक संधी प्रोफेशनल डिग्रीच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचं ऑफिस ओपन करून त्या ठिकाणी तुम्ही हे जॉब त्या ठिकाणी हे कार्य तुम्ही करू शकता.
त्याच्यानंतर ना या कोर्सची फी किती आहे? फाउंडेशन कोर्ससाठी जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर 9,200 रुपयाची फी तुम्हाला त्या ठिकाणी भरावी लागते. त्याच्यानंतर ना इंटरमिडिएट मध्ये आयपीसीसी मला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 18,000 रुपयापर्यंतची फी त्या ठिकाणी भरावी लागते. फायनल एक्झामसाठी जर तुम्ही पात्र झाला तर 22,000 रुपयापर्यंतची फी तुम्हाला त्या ठिकाणी भरावी लागते. तर असे फी तुम्हाला या ठिकाणी मी दिलेली आहे. त्याच्यानंतर ना आता याच्यासाठी कोणतेही कॉलेज तुम्हाला मार्गदर्शन करत नाही, बरोबर. तुम्ही सेल्फ स्टडी करून किंवा प्रायव्हेट क्लासेस लावून त्या ठिकाणी ही पदवी त्या ठिकाणी तुम्ही प्राप्त करू शकता, सीए तुम्ही होऊ शकता. तर प्रायव्हेट क्लासेसमध्ये याची फी 80,000 पासून पुढे आहे. म्हणजे 80,000 पासून पुढे तुम्हाला ही फी त्या ठिकाणी लावली जाऊ शकते. जसं त्या क्लासचं गुडविल असेल त्या पद्धतीची फी त्या ठिकाणी तुम्हाला लावली जाईल. तर 80 पासून पुढे किंवा 80,000 पर्यंतची फी तुम्हाला प्रायव्हेट क्लासेसमध्ये देऊन तुम्ही सीए त्या ठिकाणी पूर्ण करू शकता. आता नुसतं सीए म्हणजे डिग्री प्राप्त केली आणि त्याच्यानंतर ऑफिस तुम्ही जर ओपन केलं तर त्याला काही अर्थ नाहीये. सीए करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी एका सीए या व्यक्तीच्या हाताखाली तुम्हाला काम करावं लागतं, अनुभव घ्यावा लागतो. 3 वर्षाचं अनुभव किंवा 3 वर्षाची आर्टिकलशिप तुम्हाला सीएच्या हाताखाली पूर्ण करावी लागते. आणि ही 3 वर्षाची आर्टिकलशिप तुम्ही जर पूर्ण केली तुम्हाला त्या ठिकाणी सर्टिफिकेट त्या ठिकाणी दिलं जातं आर्टिकलशिप पूर्ण केलेल्याचं. आणि तुम्ही जर फायनल एक्झाम पास झाला तर तुम्हाला सीए ही पदवी त्या ठिकाणी प्राप्त होते. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया दिल्लीमध्ये याची शाखा आहे. तर त्याच्या अंडर हे सगळं उपक्रम या ठिकाणी राबवला जातो आणि त्यांच्या मार्फत तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जातं. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही स्वतःच त्या ठिकाणी ऑफिस उघडून त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाची टॅक्सची कामं तुम्ही करून त्या ठिकाणी तुम्हाला जॉब करण्याची संधी त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते. तर असे अनेक संधी आहेत. प्रोफेशनल डिग्री आहे, प्रोफेशनल करिअर आहे. तुम्हाला जर प्रोफेशनल मध्ये इंटरेस्ट असेल किंवा अकाउंट मध्ये जर तुम्हाला जास्त इंटरेस्ट असेल तर जास्त मी तुम्हाला ऍडवाइस करेन की तुम्ही सीए ला सुद्धा प्रवेश त्या ठिकाणी घेऊ शकता. कमी फी मध्ये तुम्हाला तुम्ही ही पदवी त्या ठिकाणी प्राप्त करू शकता. त्याच्यानंतर पुढची जी प्रोफेशनल डिग्री आहे ते आपण बघूया. प्रोफेशनल करिअर जे आहे ते म्हणजे त्या कोर्सचं नाव आहे सीएस, त्यालाच म्हणतो आपण कंपनी सेक्रेटरी, बरोबर. की हा देखील एक प्रोफेशनल कोर्स आहे. या प्रोफेशनल कोर्समध्ये तुम्ही त्या ठिकाणी ही डिग्री त्या ठिकाणी काय करू शकता, प्राप्त करू शकता. दी इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया म्हणजे कोलकातामध्ये याची शाखा आहे. त्याच्या अंडर या ठिकाणी हे सगळे उपक्रम हा सगळा कोर्स त्या ठिकाणी राबवला जातो. या कोर्सला जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर 12वी कॉमर्सची परीक्षा तुम्हाला पास असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर या इन्स्टिट्यूट मार्फत जी काही एक्झाम राबवली जातील ती सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पास व्हावी लागते. आता याचा ड्युरेशन काय आहे, बरोबर. आता सीएस जर तुम्हाला करायचं असेल तर 3 फेज मधून तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागतं. एक म्हणजे फाउंडेशन प्रोग्राम जो की 8 महिन्याचा असतो. त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम जो की 9 महिन्याचा असतो आणि त्याच्यानंतर फायनल प्रोग्राम जो की 10 महिन्याचा असतो. तर अशा वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला या ड्युरेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्टेप तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. त्याच्यानंतर ना कोर्स नेचर मी तुम्हाला आता सांगितलं. जसं सीएचं 3 टप्प्यामध्ये नेचर होतं त्याच पद्धतीने सीएचं पण 3 टप्प्यामध्ये नेचर आहे. सुरुवातीला फाउंडेशन प्रोग्राम तुम्हाला पास किंवा क्वालिफाय व्हावं लागतं. त्याच्यानंतर तुम्ही एक्झिक्युटिव्ह प्रोग्रामसाठी क्वालिफाय होता आणि एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम जर तुम्ही क्वालिफाय केला तर तुम्ही फायनल प्रोग्रामसाठी क्वालिफाय होता आणि फायनल प्रोग्राम जर तुम्ही क्वालिफाय केला तर तुम्हाला सीएस ही पदवी त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकते. त्याच्यानंतर ना सीएस ही जर पदवी तुम्ही प्राप्त केली तर भविष्य काळामध्ये तुम्हाला कोणकोणत्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. असिस्टंट टू दी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, बरोबर. त्या ठिकाणी तुम्ही काम करू शकता. लिगल ऍडवायझर म्हणून तुम्ही काम करू शकता. कॉर्पोरेट पॉलिसी मेकर म्हणून तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकता. प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी काम करण्याच्या संधी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. म्हणजे अशा भरपूर संधी सीएस च्या या प्रोफेशनल डिग्रीच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. त्याच पद्धतीने या कोर्सला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याची फी स्ट्रक्चर कसं आहे. फाउंडेशनला तुम्ही जर प्रवेश घेतला तर 3,600 रुपयाची फी तुम्हाला भरावी लागते. एक्झिक्युटिव्ह कोर्ससाठी जर तुम्ही प्रवेश घेतला तर तुम्हाला 7,000 रुपयापर्यंतची फी भरावी लागते आणि फायनल एक्झामसाठी जर तुम्ही पात्र झाला तर त्यावेळी तुम्हाला 12,000 रुपयापर्यंतची फी त्या ठिकाणी भरावी लागते. तर अशा 3 नेचरच्या माध्यमातून हा कोर्स तुम्हाला पूर्ण करावा लागतो. आता सॅलरी तुम्ही जर सीए ही पदवी प्राप्त केली तर स्टार्टिंग सॅलरी ही 3 ते 5 लाखापर्यंतची सॅलरी तुम्ही प्राप्त करू शकता. कारण हा प्रोफेशनल कोर्स आहे आणि हा प्रोफेशनल कोर्स असल्यामुळे तुम्हाला 3 ते 5 लाखापासून स्टार्ट सॅलरी त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकते पर मंथ, बरोबर. आणि हा देखील कोर्स सीएचा कोर्स आणि सीएसचा देखील कोर्स हा इंग्लिश मधून आहे. संपूर्ण इंग्लिश मध्ये असल्यामुळे तुमचं इंग्लिश चांगलं असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे
तुम्ही या कोर्सला सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जर इंग्लिश चांगला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता. तर हा झाला प्रोफेशनलचा दुसरा कोर्स. त्याच्यानंतर तिसरा जो कोर्स आहे तो म्हणजे तिसरा जो प्रोफेशनल कोर्स आहे तो म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क अकाउंटंट्स, बरोबर. त्याचाच इनिशियल आहे ICWA. हा देखील एक प्रोफेशनल करिअर घडवून देणारा कोर्स आहे. तर याचा एलिजिबिलिटी काय आहे तर 12वी कॉमर्सची परीक्षा तुम्हाला पास असणं गरजेचं आहे आणि इन्स्टिट्यूट मार्फत जी एक्झाम तुम्हाला 12वी कॉमर्स करत असताना राबवली जाते ती सुद्धा एक्झाम पास असणं गरजेचं आहे आणि ती एक्झाम पास झाल्यानंतर मग तुम्ही या कोर्ससाठी पात्र होऊ शकता. आता 12वी झाल्यानंतर ना एका वर्षामध्ये दोन वेळा एक्झाम राबवली जाते. तर त्या परीक्षेमध्ये तुम्ही क्वालिफाय होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे, तरच तुम्ही या कोर्सला त्या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता. त्याच्यानंतर ना आता कोर्सचं नेचर, आता या कोर्सचं स्वरूप कसं आहे, जसं की सीए मध्ये आपण बघितलं, सीएस मध्ये आपण बघितलं की 3 घटकामध्ये त्याचं या कोर्सचं नेचर त्या ठिकाणी डिव्हाइड केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तसंच ICWA सुद्धा कोर्सचं जे काही नेचर आहे ते 3 घटकांमध्ये डिव्हाइड केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सुरुवातीला फाउंडेशन प्रोग्राम तुम्हाला त्या ठिकाणी पास व्हावं लागतं. त्याच्यानंतर मग तुम्ही फाउंडेशन क्वालिफाय झाला तर तुम्ही इंटरमिडिएट साठी पात्र होऊ शकता आणि इंटरमिडिएट पात्र झाल्यानंतर तुम्ही मग फायनल प्रोग्राम साठी पात्र होऊ शकता. तर हा एक देखील कोर्स तुम्हाला चांगला आहे, प्रोफेशनल डिग्रीचा आहे. त्याच्यानंतर हा कोर्स जर तुम्ही प्राप्त केला किंवा हा कोर्स जर तुम्ही पूर्ण केला आणि ICWA ही जर पदवी तुम्ही प्राप्त केली तर भविष्य काळामध्ये तुम्हाला कोणकोणत्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात, तर ती सुद्धा या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. इंटरनल ऑडिटर म्हणून तुम्ही काम करू शकता, कॉस्ट अकाउंटंट, फायनान्स मॅनेजर म्हणून तुम्ही काम करू शकता, असिस्टंट फायनान्स मॅनेजर म्हणून तुम्ही काम करू शकता, चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी काम करण्याच्या वेगवेगळ्या संधी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. यापैकी एक संधी तुम्हाला घेऊन त्या ठिकाणी तुम्ही काम करू शकता. आता या कोर्सची फी कशी आहे, या कोर्सला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर फाउंडेशन कोर्ससाठी तुम्हाला सुरुवातीला 4,000 रुपयाची फी भरावी लागते. फाउंडेशन कोर्स तुमचा पूर्ण झाला त्याच्यामध्ये तुम्ही जर क्वालिफाय झाला तर इंटरमिडिएट साठी तुम्ही क्वालिफाय होता आणि इंटरमिडिएट साठी प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला 25,000 रुपयापर्यंतची फी त्या ठिकाणी भरावी लागते आणि इंटरमिडिएट तुम्ही जर क्वालिफाय केलं तर तुम्ही फायनल प्रोग्राम साठी पात्र होऊ शकता आणि फायनल प्रोग्राम साठी तुम्हाला सुरुवातीला 17,000 रुपयाची फी त्या ठिकाणी भरावी लागते आणि फायनल प्रोग्राम जर तुम्ही क्वालिफाय केला तर तुम्हाला ही डिग्री त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकते. आता ही डिग्री जर तुम्ही प्राप्त केली तर भविष्य काळामध्ये किती रुपयाची सॅलरी तुम्हाला रिक्वायर होऊ शकते तर ती सुद्धा सॅलरी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. जर तुम्ही फ्रेशर असाल तर 25,000 रुपये पर मंथ तुम्हाला त्या ठिकाणी सॅलरी त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकते आणि तुमचा जर अनुभव वाढत गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी 45,000 रुपये पर मंथ पासून पुढे तुम्हाला सॅलरी त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकते. प्रोफेशनल कोर्स आहे, चांगला कोर्स आहे. तिन्ही कोर्स मी तुम्हाला सांगितले, प्रोफेशनलचे पहिला सांगितला CS आणि ICWA, यापैकी एक कोर्स तुम्ही त्या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी तुम्ही तुमचं प्रोफेशनल करिअर त्या ठिकाणी घडवू शकता. त्याच्यानंतर ना पुढचा कोर्स आपण बघणार आहे तो म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट. आता बरेचशा विद्यार्थ्यांना हॉटेल मॅनेजमेंट कडे ओढ असते, जास्त इंटरेस्ट असतो. अनेक विद्यार्थी या हॉटेल मॅनेजमेंट कडे गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर या कोर्सला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याची रिक्वायरमेंट काय आहे ते आपण आता रिक्वायरमेंट या ठिकाणी या माध्यमातून या चॅटच्या माध्यमातून या ठिकाणी बघूया. तर कोर्सचं नाव आहे डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट. डिप्लोमा टाईपचा हा कोर्स आहे. त्याच्यानंतर ना या कोर्सला जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर 12वी कॉमर्सची परीक्षा पास असणं गरजेचं आहे. 12वी कॉमर्सची परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटला त्या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता. तर या कोर्सचा कालावधी, या कोर्सचा ड्युरेशन या ठिकाणी दिलेला आहे. तर 3 वर्ष या कोर्सचा ड्युरेशन आहे, कालावधी आहे. 3 वर्षानंतर तुम्हाला ही पदवी त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकते. आता या कोर्सचं लेवल काय आहे, हा डिप्लोमा लेवलचा कोर्स आहे, बरोबर. त्याच्यानंतर ना हा जर डिप्लोमा लेवलचा कोर्स तुम्ही जर प्राप्त केला हॉटेल मॅनेजमेंटचा तर भविष्य काळामध्ये कोणकोणत्या जॉब अपॉर्च्युनिटीज तुम्हाला उपलब्ध होणार आहेत त्या सुद्धा या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही क्लब मॅनेजमेंट मध्ये त्या ठिकाणी काम करू शकता. हॉटेल्स अँड रेस्टॉरंट मध्ये तुम्ही तुम्हाला काम करण्याची संधी आहे. हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन अँड कॅटरिंग मध्ये तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी करिअर करू शकता. एअरलाईन कॅटरिंग अँड केबिन सर्व्हिसेस मध्ये तुम्हाला काम करण्याची संधी आहे. गेस्ट हाऊसेस मध्ये तुम्ही काम करू शकता. फॉरेस्ट लॉज मध्ये तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकता. हॉटेल अँड कॅटरिंग इन्स्टिट्यूट मध्ये तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी काम करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध आहेत. म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट हा डिप्लोमा लेवलचा कोर्स तुम्ही पूर्ण केला तर अशा अनेक संधी तुम्हाला त्या ठिकाणी करिअर घडवण्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध होणाऱ्या आहेत आणि हा डिप्लोमा लेवलचा कोर्स आहे.
त्याच्यानंतर ना या कोर्सची फी किती आहे, तर या कोर्सची फी 10,000 रुपयापासून 2 लाखापर्यंत, जसं कॉलेजची पॉलिसी असेल त्या पद्धतीने या कोर्सची फी तुम्हाला त्या ठिकाणी लावली जाते. तर अशा पद्धतीने ही कोर्सची फी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे. त्याच्यानंतर ना हा जर हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री, जर डिप्लोमा लेवलची डिग्री जर तुम्ही प्राप्त केली, तर भविष्य काळामध्ये तुम्हाला जर जॉब प्राप्त झाला तर सॅलरी किती तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकते, ती सुद्धा सॅलरी या ठिकाणी सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर 80,000 रुपये पर मंथ ची सॅलरी तुम्हाला भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी काय होऊ शकते, प्राप्त होऊ शकते. तर अशा पद्धतीने हॉटेल मॅनेजमेंट मध्ये सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी तुमचं करिअर त्या ठिकाणी तुम्ही घडवू शकता. हा देखील एक चांगला कोर्स आहे. ज्या विद्यार्थ्यांना हॉटेलमध्ये किंवा कॅटरिंग मध्ये जास्त इंटरेस्ट आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी हा कोर्स करून त्या ठिकाणी ती पदवी तुम्ही प्राप्त करू शकता. मीडियम इंग्लिश आहे, बरोबर. इंग्लिश मीडियम मधून तुम्हाला हे पूर्ण करावं लागेल. आता पुढे बघूया आपण. 12वी नंतर ना जर तुम्हाला आता टीचर व्हायचं असेल किंवा प्रोफेसर व्हायचं असेल तर काय करावं लागेल, तर ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तुम्हाला जर टीचर किंवा प्रोफेसर म्हणून तुम्हाला जर काम करायचं असेल भविष्य काळामध्ये, तर काय तुम्हाला पूर्ण करावं लागेल ते सुद्धा आपण या आधारे या बघूया. तुम्हाला जर प्रायमरी टीचर, प्राथमिक शाळेमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल इयत्ता 1ली ते 8वी, बरोबर, त्याला म्हणतो आपण प्रायमरी टीचर. तिथं जर तुम्हाला प्रायमरी टीचर म्हणजे प्राथमिक शिक्षक म्हणून जर तुम्हाला काम करायचं असेल, तर तुम्हाला 12वी कॉमर्स ही परीक्षा पास होणं गरजेचं आहे. 12वी कॉमर्स ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला एक कोर्स करावा लागेल. त्याचं नाव आहे डीएड, डिप्लोमा इन एज्युकेशन आपण त्याला म्हणतो. त्याचं ड्युरेशन आहे 2 इयर्स, बरोबर. आणि डीएड ही पदवी जर तुम्ही प्राप्त केली आणि तुम्हाला जर प्रायमरी टीचर व्हायचं असेल, तर तुम्हाला डीएड प्लस महाराष्ट्र शासनामार्फत टीईटीची एक्झाम त्या ठिकाणी राबवली जाते. तर ती टीईटीची एक्झाम तुम्हाला काय व्हावी लागते, क्वालिफाय व्हावी लागते, पास व्हावी लागते, मेरिटमध्ये बसावं लागतं. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही प्रायमरी टीचर म्हणून त्या ठिकाणी काम करू शकता. सॅलरी पर मंथ प्रायमरी टीचरला त्या ठिकाणी 30,000 पासून 35,000 रुपयापर्यंत स्टार्टिंग सॅलरी तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकते. त्याच्यानंतर दुसरा जो कोर्स या ठिकाणी दुसरा जो टीचर या ठिकाणी मी दिलेला आहे तो म्हणजे सेकंडरी टीचर, बरोबर. आता सेकंडरी टीचर साठी तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल इयत्ता 9वी ते 10वी या विद्यार्थ्यांना जर तुम्हाला शिकवायचं असेल, माध्यमिक शिक्षक आपण याला म्हणू शकतो, तर त्या कोर्ससाठी किंवा त्या पदासाठी काय क्वालिफिकेशन तुम्हाला लागतं, तर तुम्हाला 12वी कॉमर्सची परीक्षा पास व्हावी लागते. आणि 12वी कॉमर्स नंतर तुम्हाला बीकॉम ही पदवी म्हणजे 3 वर्षाची पदवी त्या ठिकाणी प्राप्त करावी लागते. बीकॉम ही पदवी प्राप्त केली तर तुम्हाला एक कोर्स करावा लागतो पुढे, त्यालाच म्हणतो आपण बीएड, त्यालाच म्हणतो आपण बॅचलर ऑफ एज्युकेशन. तो 2 वर्षाचा कोर्स आहे, बरोबर. आणि तुम्हाला जर सेकंडरी टीचर मध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून तुम्हाला जर काम करायचं असेल, तर तुम्हाला बीकॉम प्लस बीएड प्लस महाराष्ट्र शासनामार्फत टेट एक्झाम तुम्हाला त्या ठिकाणी राबवली जाते. तर ती टेट एक्झाम त्या ठिकाणी क्वालिफाय होऊन त्या मेरिटमध्ये तुम्हाला बसावं लागतं. आणि त्या मेरिटमध्ये जर तुम्ही बसला तर तुम्ही माध्यमिक शिक्षक म्हणून त्या ठिकाणी काम करू शकता. तर सॅलरी पर मंथ तुम्हाला माध्यमिक शिक्षक म्हणून त्या ठिकाणी मिळू शकते 40,000 पासून 50,000 रुपयापर्यंतची पर मंथ सॅलरी तुम्हाला त्या ठिकाणी सेकंडरी टीचरसाठी 9वी ते 10वी साठी त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकते. त्याच्यानंतर ना समजा तुम्हाला ज्युनियर कॉलेजला लेक्चरर म्हणून काम करायचं आहे. आता ज्युनियर कॉलेज म्हणजे काय सर्वांना माहितच आहे, 11वी आणि 12वी. तर त्याच्यासाठी तुम्हाला जर ऍडमिशन पात्र व्हायचं असेल तर 12वी कॉमर्सची परीक्षा पास असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बीकॉम ही 3 वर्षाची पदवी तुम्हाला घ्यावी लागेल. आणि बीकॉम ही पदवी प्राप्त केल्यानंतर ना पोस्ट ग्रॅज्युएशनची जी डिग्री आहे एमकॉम 2 वर्षाची. बीकॉम ही बॅचलर डिग्री आहे कॉमर्स मध्ये, आणि कॉमर्स मध्ये तुम्हाला मास्टर डिग्री बीकॉम झाल्यानंतर ना तुम्हाला ही एमकॉम ही पदवी 2 वर्षाची प्राप्त करावी लागेल. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही बीएड ला प्रवेश घेऊन त्या ठिकाणी बीएड हे शिक्षण तुम्हाला पूर्ण करावं लागेल. त्याचं ड्युरेशन आहे 2 वर्ष. म्हणजे बीकॉम ज्युनियर कॉलेजला पात्र होण्यासाठी तुमच्याकडे कोणकोणतं क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे, बीकॉम, एमकॉम, बीएड प्लस टेट एक्झाम जे की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र त्या ठिकाणी राबवते, ती एक्झाम तुम्हाला क्वालिफाय करावं लागेल, मेरिटमध्ये बसावं लागेल. आणि तुम्ही जर ती टेट एक्झाम मेरिटमध्ये बसला तर तुम्हाला जॉब त्या ठिकाणी ज्युनियर कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून प्राप्त होईल. आणि त्या ठिकाणी तुम्हाला 60,000 पासून 70,000 रुपयापर्यंतची सॅलरी पर मंथ त्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होऊ शकते. त्याच्यानंतर ना सिनियर कॉलेजला जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल, आता सिनियर कॉलेजला या ठिकाणी मी सुद्धा काम करत आहे. आज सिनियर कॉलेजला जर तुम्हाला असिस्टंट प्रोफेसर म्हणून तुम्हाला जर काम करायचं असेल तर त्या ठिकाणी काय एलिजिबिलिटी असणं गरजेचं आहे, पात्रता काय असणं गरजेचं आहे, तर ती मी तुम्हाला सांगतो.
सिनियर कॉलेजला असिस्टंट प्रोफेसर म्हणून जर तुम्हाला काम करायचं असेल तर 12वी कॉमर्स ही परीक्षा तुम्हाला सुरुवातीला पास व्हावी लागते. त्याच्यानंतर बीकॉम ही पदवी प्राप्त करावी लागते 3 वर्षाची आणि त्याच्यानंतर मास्टर डिग्री जी आहे एमकॉम 2 वर्षाची ती तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त करावी लागते. आता सिनियर कॉलेजला प्रोफेसर म्हणून तुम्हाला काम करण्यासाठी या ठिकाणी एमकॉम झाल्यानंतर ना तुम्हाला सेट किंवा नेट ही एक्झाम त्या ठिकाणी क्वालिफाय करणं गरजेचं आहे. सेट किंवा नेट दोन्हीपैकी एक एक्झाम. सेट परीक्षा महाराष्ट्र शासन घेते. प्रत्येक राज्यामध्ये जी असिस्टंट प्रोफेसर साठी प्रत्येक राज्यामध्ये जी एक्झाम राबवली जाते त्याला म्हणतो आपण सेट एक्झाम, स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट आपण त्याला म्हणतो. सेट एक्झाम जर तुम्ही क्वालिफाय झाला तर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही सिनियर कॉलेजला तुम्ही त्या ठिकाणी प्राध्यापक म्हणून असिस्टंट प्रोफेसर म्हणून त्या ठिकाणी काम करू शकता. त्याच्यानंतर ना पुढची परीक्षा आहे नेट. नेट परीक्षा म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट. ही संपूर्ण भारतभर ही एक्झाम नेट परीक्षा राबवली जाते आणि ही एक्झाम युजीसीच्या अंडर राबवली जाते. युजीसीचं ऑफिस दिल्लीला आहे, त्याच्या अंडर या ठिकाणी ही एक्झाम राबवली जाते. नेट एक्झाम जर तुम्ही क्वालिफाय झाला तर संपूर्ण भारतातल्या कोणत्याही सिनियर कॉलेजमध्ये तुम्ही असिस्टंट प्रोफेसर म्हणून त्या ठिकाणी काम करू शकता. आता या दोन्ही परीक्षेमध्ये फरक काय? सेट एक्झाम महाराष्ट्रामध्ये राबवली जाते, 2 मीडियम मधून ही एक्झाम राबवली जाते, इंग्लिश आणि मराठी मीडियम. आणि नेट एक्झाम ही संपूर्ण भारतभर राबवली जाते, तर त्याचं मीडियम आहे इंग्लिश आणि हिंदी. तर असा दोन्ही परीक्षेमध्ये फरक आहे. दोन्हीपैकी एक एक्झाम त्या ठिकाणी पास असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ना तुम्ही जर तुम्हाला सेट किंवा नेट परीक्षा जर क्वालिफाय करायला जमलं नाही, तुम्हाला जर अवघड जात असेल तर तुम्हाला ऑर त्या ठिकाणी दिलेला आहे, तुम्ही पीएचडी करू शकता. बरोबर. एमकॉम झाल्यानंतर तुम्ही एमफिल ला प्रवेश घेऊ शकता. एमफिल ला प्रवेश घेतल्यानंतर एमफिल तुम्ही कंप्लीट केल्यानंतर मास्टर ऑफ फिलॉसॉफी आपण त्याला म्हणतो, ते कंप्लीट केल्यानंतर तुम्ही पीएचडी ला क्वालिफाय होता. डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी आपण त्याला म्हणतो आणि तुम्ही पीएचडी ही पदवी प्राप्त करू शकता. म्हणजे सेटनेटला ऑर आहे पीएचडी. जर तुम्हाला जर सेटनेटची एक्झाम अवघड जात असेल तर पीएचडी तुम्हाला ऑर आहे. पीएचडी तुम्ही त्या ठिकाणी करून ही पदवी प्राप्त करून तुम्ही असिस्टंट प्रोफेसर म्हणून सिनियर कॉलेजला काम करू शकता. त्याच्यानंतर ना त्या ठिकाणी क्वालिफिकेशन काय लागतं? असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी कुठून सुरुवात करावी लागते? तुम्हाला 12वी पास लागतं, त्याच्यानंतर बीकॉम ही पदवी प्राप्त करावी लागते, त्याच्यानंतर एमकॉम ही 2 वर्षाची पदवी प्राप्त करावी लागते आणि त्याच्यानंतर सेट किंवा नेट या दोन्हीपैकी एक एक्झाम तुम्हाला क्वालिफाय करावी लागते आणि किंवा ही एक्झाम जर तुम्हाला अवघड जात असेल तर पीएचडी ही डिग्री तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त करावी लागेल. आता मी वाणिज्य शाखेमध्येच काम करत आहे, असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत आहे. तर माझं क्वालिफिकेशन सर्वांना माहितीच आहे, मी सुरुवातीला सांगितलेलंच आहे. मी माझं एमकॉम कंप्लीट केलेलं आहे, त्याच्यानंतर सेट आणि नेट या दोन्ही एक्झाम मी क्वालिफाय झालेलो आहे. त्याच्यानंतर पीएचडी ला सुद्धा मी सध्या प्रवेश घेतलेला आहे. तर सिनियर कॉलेजला जर तुम्हाला काम करायचं असेल, क्लास 1 ची पोस्ट आहे, तुम्ही एक चांगला जॉब आहे, तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. त्याच्यानंतर ना तुम्ही जर सेटनेटची परीक्षा पास झाला, पीएचडी प्राप्त केला आणि असिस्टंट प्रोफेसर म्हणून जर तुम्ही त्या ठिकाणी सिनियर कॉलेजला त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालं तर सॅलरी पर मंथ त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते 85,000 पासून 95,000 रुपयापर्यंतची पर मंथ सॅलरी तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकते आणि ही सॅलरी त्या ठिकाणी दरवर्षी किंवा प्रत्येक महिन्याला या ठिकाणी वाढत जाणारी आहे. म्हणजे अशा पद्धतीचा एक चांगला कोर्स, एक चांगला करिअर या ठिकाणी तुम्ही करू शकता प्रोफेसरच्या माध्यमातून. हे झालं टीचर आणि प्रोफेसर. आता त्याच्यानंतर ना शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे, हे आतापर्यंत जी माहिती मी तुम्हाला दिली ती 12वी कॉमर्स नंतर काय करावं किंवा काय आपण करू शकतो त्या संदर्भातली माहिती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला केलेला आहे. वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला सांगितलेले आहेत. जो कोर्स तुम्हाला परवडेल किंवा जो कोर्स तुम्हाला इंटरेस्ट आहे, ज्या कोर्समध्ये इंटरेस्ट आहे त्या कोर्समध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊन तो कोर्स त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, पूर्ण करू शकता. आता आफ्टर बीकॉम ऑर ग्रॅज्युएशन, आता थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगणार आहे की तुम्ही जर 12वी कॉमर्स नंतर बीकॉम किंवा ग्रॅज्युएशन ही डिग्री प्राप्त झाली तर ग्रॅज्युएशन नंतर तुम्हाला कोणत्या संधी भविष्य काळामध्ये उपलब्ध होऊ शकतात ते सुद्धा थोडक्यात एकदम शॉर्ट मध्ये या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर एमपीएससी किंवा युपीएससी एक्झाम द्यायची असेल तर तुम्हाला 12वी कॉमर्सची परीक्षा पास व्हावं लागेल, प्लस तुम्ही ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग तुम्ही एमपीएससी आणि युपीएससीच्या परीक्षेला त्या ठिकाणी पात्र होऊ शकता. क्लास 3 पासून क्लास 1 पर्यंत एक्झाम या ठिकाणी शासनामार्फत, महाराष्ट्र शासनामार्फत, केंद्रामार्फत या ठिकाणी राबवली जाते. एमपीएससी महाराष्ट्र मध्ये राबवली जाते, युपीएससी केंद्रामार्फत राबवली जाते. तर अशा माध्यमातून तुम्ही एमपीएससी आणि युपीएससीच्या माध्यमातून शासकीय नोकरी या ठिकाणी तुम्ही पात्र करू शकता, प्राप्त करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला बँकिंग एक्झाम जर द्यायची असेल तर 12वी कॉमर्स पास, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन 3 वर्षाचं
आणि त्याच्यानंतर मग तुम्ही बँकिंग परीक्षेला त्या ठिकाणी पात्र होऊ शकता. बँकिंग एक्झाम मध्ये तुम्ही चांगलं करिअर त्या ठिकाणी घडू शकता. तुम्हाला जर एमकॉम ला प्रवेश घ्यायचा असेल तर 12वी कॉमर्स प्लस ग्रॅज्युएशन बीकॉम मधून तुम्हाला ग्रॅज्युएशन पूर्ण करावं लागेल 3 वर्षाचं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही एमकॉम पूर्ण करू शकता. एमकॉम मास्टर डिग्री आहे, 2 वर्षामध्ये तुम्ही ती डिग्री प्राप्त करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जर एमबीए ला प्रवेश घ्यायचा असेल, एमबीए म्हणजेच मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, 12वी कॉमर्स पास प्लस ग्रॅज्युएशन म्हणजेच बीबीए तुम्हाला कंप्लीट करावं लागेल किंवा बीकॉम कंप्लीट करावं लागेल आणि त्याच्यानंतर मग तुम्ही एमबीए ला त्या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता. एमबीए सुद्धा 2 वर्षाचा आहे. त्याच्यानंतर ना तुम्हाला जर एमसीए करायचं असेल, मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन, तर एमसीए करण्यासाठी तुम्हाला कुठून जावं लागेल, 12वी कॉमर्स पास प्लस 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन म्हणजेच बीसीए. एमसीए ही मास्टर डिग्री आहे आणि बीसीए ही बॅचलर डिग्री आहे. तुम्हाला 12वी कॉमर्स नंतर बीसीए ही डिग्री 3 वर्षाची प्राप्त करावी लागेल आणि त्याच्यानंतर मग तुम्ही एमसीए ला त्या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकता. त्याच्यानंतर पुढचा आहे एमएड, मास्टर ऑफ एज्युकेशन. आता एमएड ला जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर काय करावं लागेल, तुम्हाला 12वी कॉमर्सची परीक्षा पास व्हावी लागेल, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन करावं लागेल आणि त्याच्यानंतर मग बीएड तुम्हाला बॅचलर डिग्री बीएड पूर्ण करावं लागेल आणि बीएड पूर्ण केल्यानंतर मग तुम्ही एमएड ला त्या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जर एमएसडब्ल्यू करायचं असेल, मास्टर ऑफ सोशल वर्क, तर 12वी कॉमर्स पास प्लस ग्रॅज्युएशन म्हणजे बीएसडब्ल्यू तुम्हाला पास व्हावं लागेल, 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन त्या ठिकाणी पूर्ण करावं लागेल आणि त्याच्यानंतर मग तुम्ही मास्टर डिग्रीसाठी त्या ठिकाणी क्वालिफाय होऊ शकता. त्याच्यानंतर जर तुम्हाला एलएलएम, मास्टर ऑफ लेजिस्लेटिव्ह लॉ, कायद्यामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल, ऍडव्होकेट म्हणून जर तुम्हाला काम करायचं असेल तर त्या ठिकाणी 12वी कॉमर्स पास प्लस एलएलबी 3 वर्षाची. 12वी नंतर जर तुम्ही एलएलबी ला जर प्रवेश घेतला तर तो कोर्स 5 वर्षाचा आहे आणि ग्रॅज्युएशन नंतर जर तुम्ही एलएलबी ला जर ऍडमिशन घेतलं तर तो 3 वर्षाचा कोर्स आहे. तर एवढा डिफरन्स आहे. तर या पद्धतीने तुम्ही तुमचं करिअर त्या ठिकाणी करू शकता. म्हणजे ऑल मास्टर डिग्री आफ्टर दी बॅचलर डिग्री. तुम्ही जर बॅचलर डिग्री प्राप्त केली त्याच्यानंतर सगळ्या डिग्री या मास्टर डिग्री आहेत. त्या मास्टर डिग्रीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी तुमचं ती करिअर किंवा ती डिग्री तुम्ही त्या ठिकाणी त्या माध्यमातून त्या ठिकाणी काय करू शकता, प्राप्त करू शकता. तर हे झालं आफ्टर बीकॉम म्हणजेच ग्रॅज्युएशन. नंतर तुम्ही काय करू शकता, थोडक्यात ही माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला तुमच्या करिअर बाबत जर काही अडचणी असतील, काही समस्या असतील तर तुम्ही मला पर्सनली या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता. या ठिकाणी माझं नाव सर्वांना माहितीच आहे. त्याच्यानंतर ऍड्रेस सुद्धा मी या ठिकाणी देत आहे. क्वालिफिकेशन माझं आहे, डिझायनेशन आहे आणि कॉलेज या ठिकाणी देत आहे आणि शेवटी मी माझा मोबाईल नंबर या ठिकाणी देत आहे. तर तुम्हाला जर करिअर बाबत जर काही अडचणी असतील, काही समस्या असतील तर तुम्ही मला या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी विचारू शकता. निश्चितच मी तुम्हाला तुमच्या समस्या त्या ठिकाणी कमी करण्यासाठी किंवा त्या ठिकाणी घालवण्यासाठी मी प्रयत्न करेन. ठीक आहे. हा झाला माझा कॉन्टॅक्ट डिटेल्स, सर्वांनी बघितला असेल. त्याच्यानंतर थँक्यू. सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने माझं हे सेशन या ठिकाणी चांगल्या पद्धतीने अटेंड केला, चांगल्या पद्धतीने ऐकलं. त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. जे 12वी कॉमर्स पास झालेले जे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा पुन्हा एकदा चांगल्या शुभेच्छा या ठिकाणी देतो. पालकांना देखील त्यांच्या पालकांना देखील या ठिकाणी चांगल्या शुभेच्छा देतो आणि नंदीवाले समन्वय समिती म्हणजेच एनएसएसच्या माध्यमातून हा उपक्रम या ठिकाणी राबवला गेला आहे. एनएसएसचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष माननीय ऍडव्होकेट महेश मुकाशी सर, त्याच पद्धतीने प्रमोद पवार सर, या सर्वांचा, त्याच पद्धतीने नंदीवाले समन्वय समितीचे सगळे पदाधिकारी, सगळे सदस्य, या सर्वांचे मी पुन्हा एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांनी घरीच राहा, सुरक्षित राहा, आपली स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची सुद्धा त्या ठिकाणी काळजी घ्या आणि एक चांगलं जीवन त्या ठिकाणी जगा. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी भविष्य काळासंदर्भात त्यांना चांगल्या शुभेच्छा देतो. चांगलं करिअर घडवा, चांगलं नाव मोठं करा, स्वतःच्या पायावरती उभं राहा, कुटुंबाची जबाबदारी घ्या आणि यशस्वी व्हा, असं या ठिकाणी शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.